प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ट्रबल शूटिंग. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक मेकॅनिकल इक्विपमेंट जे रोटेटिंग आहे त्याला मोर ऑर लेस यू विल रिक्वायर मेंटेनन्स. तर ते प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण जर शेड्यूलने केलं, एक ठराविक शेड्यूल प्रमाणे जर आपण मेंटेनन्स केलं तर ते इक्विपमेंट नेहमी आपण चालू परिस्थितीत ठेवू शकू. आता काही इक्विपमेंट अशी आहेत की ज्यांना तुम्हाला दिवसातून 8 तासच सर्व्हिस लागते. आता एखादी कंपनी असेल तर त्या ठिकाणी समजा चिलिंग प्लांट चालतोय किंवा डक्टेबल एसी चालतोय तर तो फक्त 8 तास चालत असेल. काही कंपन्या अशा असतील, काही प्रोसेसेस अशा असतील की जिथे तुम्हाला 16 तासाची सर्व्हिस आवश्यक आहे. मे बी फर्स्ट शिफ्ट मध्ये प्रोडक्शन असेल, जसं आता आमच्याकडे महिंद्रा सारखी कंपनी जिथे ऑटोमोबाईलचं प्रोडक्शन होतं, तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे 2 शिफ्ट मध्ये प्रोडक्शन चालतं. सो व्हॉट एव्हर सर्व्हिसेस दे रिक्वायर, युटिलिटी लागते, त्यांना कॉम्प्रेस्ड एअर लागतं, चिल वॉटर लागतं, एअर कंडिशनिंग लागतं, हे 16 तास लागतं त्यांना. बट देर आर सम कंपनीज और देर आर सम सर्व्हिसेस विच विल रिक्वायर 24 ऑल द डे, अराउंड द क्लॉक त्यांना सर्व्हिस लागते. फॉर एक्झाम्पल सर्व्हर रूम तुमचं कधी ऑफ होऊ शकत नाही. यू हॅव टू रन इट फॉर 24 आवर्स. कारण कसं आहे, मोस्टली जे काही सर्व्हर काय कंपन्या असतात त्यांच्या ज्या काही पॅरेंट कंपनीज असतात तर त्या अमेरिकेत असतात आणि अमेरिकेत 6 वाजता सकाळ होते. संध्याकाळी 6 आपल्याकडे जेव्हा असतात तेव्हा अमेरिकेमध्ये सकाळ होते. त्यामुळे सर्व्हर रूम किंवा अशा काही सेकंड पार्ट म्हणजे हॉस्पिटल्सचे ऑपरेशन थिएटर की देअर यू रिक्वायर 24 आवर्स ऑफ द सर्व्हिस फॉर एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन. तर त्यामुळे त्या इक्विपमेंटच्या हिशोबाने आता जे 24 तास चालणारे इक्विपमेंट असेल त्याला जर तुम्ही 8 तास चालणारे इक्विपमेंट केलं, त्याच्याशी कम्पेअर केलं तर 24 तास चालणारे इक्विपमेंट जे आहे तर त्यातले प्रत्येक जो पार्ट आहे तो हायली रिलायबल असणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना फेल सेफ डिझाईन असायला पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल जर असं एखादं इक्विपमेंट आहे जे तुम्ही सर्व्हर रूम मध्ये वापरताय तर त्याच्या फॅन मोटरच्या बेअरिंग पासून तुम्हाला ते डिझाईन करताना कन्सिडर केलेलं असतं की ते बेअरिंग तुमचं फेल होणार नाही. आणि ही इक्विपमेंट फक्त मेंटेनन्स पर्पज साठीच बंद केली जातात. आणि जेव्हा हे 24 आवर्स 24 आवर्स चालणारे इक्विपमेंट असेल तर नॉर्मली त्याला कमीत कमी 100% स्टँड बाय असणं अपेक्षित असतं. आणि असतंच. तुम्ही जर चेक कराल ना सर्व्हर रूमला किंवा हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरचे जे एसी असतात, सो यू ऑलवेज नीड टू हॅव 100% स्टँड बाय. तर 100% जरी स्टँड बाय असलं, बिकॉज आय वॉज वर्किंग विथ अ ग्लॅक्सो, वी वेर हॅव्हिंग अराउंड 200% ऑफ द युनिट्स. म्हणजे ए मशीन साठी बी आणि सी हे स्टँड बाय असायचं. ए मशीन जर बंद पडलं तर तुम्हाला बी मशीन चालू करायचं आणि लगेच जे काही इलेक्ट्रिकल फॉल्ट असेल किंवा जो काही फॉल्ट असेल तो त्या पर्टिक्युलर शिफ्ट इंजिनियरला कळवायचा, सो दॅट ही विल मॅनेज टू रिपेअर व्हॉट एव्हर द प्रॉब्लेम इज देअर. ही विल मॅनेज टू अटेंड दॅट प्रॉब्लेम सो दॅट तुमचं ते कमीत कमी वेळामध्ये ए मशीन चालू होईल. त्यातून असंही होऊ शकतं की बी मशीनला सुद्धा प्रॉब्लेम आला. प्रॉब्लेम यायला काय कसं होतं, एखादी वायर लूज झाली तरी पूर्ण चिलिंग प्लांट बंद पडू शकतो. मग त्यावेळेला सी मशीन चालू करायचं आणि मग आणीबाणीची परिस्थिती व्हायची. मग तुम्हाला कंपल्सरी ए किंवा बी हे अप करावंच लागेल. मग त्यावेळेला पाहिलं जायचं की डिपेंडिंग ऑन द काय म्हणतो आपण एक्सटेंट ऑफ ब्रेकडाऊन, मग त्यातलं कोणतं मशीन होऊ शकतो. मग मे बी काही एचा पार्ट काढून बी ला लावायचा जेणेकरून बी कॅन बी स्टार्टेड, किंवा बीचा पार्ट काढून एला लावायचा, असं करून मग ते मशीन चालू केलं जायचं. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करताना ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. जे काही शेड्यूल बनवलेलं आहे तुम्ही मेंटेनन्सचं, तर ते शेड्यूलला तुम्हाला त्याप्रमाणे काम करावं लागेल. आणि मेंटेनन्स का करायचं हा पण एक प्रश्न आहे ना. मेंटेनन्स अशासाठी करायला पाहिजे आपल्याला की वी शुड बी एबल टू अँटिसिपेट द फेल जे होतं मशीन तर ते तुम्हाला अवॉइड करता आलं पाहिजे. आणि सेकंड पार्ट असं आहे की जे काय मशीन चाललेलं आहे सो इट शुड रन ऍट अ डिझाईन इफिशियन्सी ऑर यू कॅन से ऑप्टिमम इफिशियन्सी. जे काही मशीन चालू आहे तर ते प्रॉपर वेने चाललं पाहिजे. तर या कारणासाठी आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे. तर मेंटेनन्स शेड्यूल जे तुम्ही बनवाल किंवा प्रोग्राम बनवाल तर त्यामध्ये तुम्हाला मोठ्या काय काय गोष्टी घ्यायच्या ते लक्षात घ्या. आपल्याला हे सगळं बऱ्यापैकी आपण ऑपरेशन आणि याच्यामध्ये घेतलेलं आहे, तरी परत त्याच गोष्टी रिपीट होतील. तुम्हाला काय काय चेक करायचं आहे तर तुम्हाला हीट ट्रान्सफर एरिया
सरफेसेस आहेत ते क्लीन करायचे आहेत, एअर फिल्ट्रेशन करायचं आहे, नंतर एअर हँडलिंग युनिटच्या बाबतीत तुमचे बेल्ट टेन्शन आहे किंवा रस्ट आहे, तर हे क्लिनिंग ऍक्टिव्हिटी ही प्लॅन करायला पाहिजे. आता एचयूची फिल्टर केव्हा क्लीन करायची? ठीक आहे, मॅन्युफॅक्चरर तुम्हाला सांगेल की 3 महिन्यांनी फिल्टर क्लीन करा, परंतु तुम्ही ज्या एरियामध्ये हा एचयू लावला आहे, इफ इट इज अ पब्लिक प्लेस की तिथे खूप लोक जर येणार असतील, तर मे बी यू विल रिक्वायर टू क्लीन दॅट एचयू फिल्टर एव्हरी वीक. But depending on the nature of the dust and the quantity of the dust, you need to design your own maintenance schedule. मॅन्युफॅक्चरने जरी म्हटलं की 3 महिन्यातून एकदा करा, पण अशा वेळेला जर तुमच्याकडे जर तो फिल्टर जास्त चोक होत असेल, तर तुम्हाला तो फिल्टरची जी क्लिनिंग फ्रिक्वेन्सी आहे ही वीकली ठेवायला लागेल. नंतर सेकंड पार्ट, लुब्रिकेटेड मुव्हिंग पार्ट जे काय असतील, तर त्यांना जे काही लुब्रिकंट वापरायचे ते प्रॉपर वापरलं गेलं पाहिजे. आता हल्ली तर बऱ्यापैकी ज्या काय मोटर येतात तर त्या डबल झेड बेरिंगच्या असतात. नाही तर पूर्वी असं होतं की 3 महिन्याने किंवा 6 महिन्याने तुम्हाला मोटरच्या बेरिंग काढाव्या लागायच्या आणि त्याला ग्रीसिंग करावं लागायचं, आणि मग ते बेरिंग काढणं वगैरे, तो कूलर पाहिजे वगैरे, थोडं एक मोठी ऍक्टिव्हिटी. पण आता नावडेज आपण डे बाय डे जसं आपण नवीन नवीन शोध लावतोय, तसं तसं आपण हे ह्युमन बिईंगचं इंटरव्हेन्शन कमी करतोय मेंटेनन्स मध्ये. जेवढं ऑटोमॅटिक करता येईल, तुम्ही पाहिलं असेल आजकाल मायक्रोप्रोसेसरवर सगळं दाखवलं जातं की त्या बेरिंगचं लाईफ किती झालंय, किती किती रनिंग अवर्स नंतर ती बेरिंग बदलायची. सरांना फोन आलाय वाटतं. हॅलो हॅलो, एक फोन आला ना त्यामुळे डिस्कनेक्ट झालं. तर ह्या मेंटेनन्स शेड्यूल मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. लुब्रिकेशन जे आपण लुब्रिकेशनवर होतो, जे काही मुव्हिंग पार्टचं जे काही लुब्रिकेशन करायचं ते एका ठराविक वेळी ठरल्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरच्या बाबतीत जर आपण पाहिलं, म्हणजे व्हेनेवर वी वेर युझिंग अ व्होल्टास कॉम्प्रेसर, तर ते व्होल्टासचं असं शेड्यूल मध्ये होतं की 8,000 रनिंग अवर्स झाल्यानंतर तुम्ही कॉम्प्रेसरचं ऑइल बदलणं अपेक्षित आहे. आताचे जे काही स्क्रू कॉम्प्रेसर येतात त्याचं जर मॅन्युअल तुम्ही चेक केलं तर ते असं ठराविक वेळानंतर ऑइल बदला असं सांगत नाही. तर ते काय सांगतात की दर 6 महिन्यांनी तुम्ही त्या ऑइलचं सॅम्पल घ्यायचं, लॅबमध्ये त्याचं अनालिसिस करायचं. देर आर सम पॅरामीटर्स, त्या पॅरामीटर्सला जर एक्सीड होत असेल, काही समजा ऍसिडिक हे म्हणा किंवा त्याचे काही कंटेंट्स आहेत, कॅल्शियमचे कंटेंट्स आहेत किंवा पोटॅशियमचे कंटेंट आहेत, तर ते जर वाढले तरच तुम्हाला ते ऑइल बदलायचं असतं. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरला नॉर्मली 8,000 रनिंग अवर्स नंतर एकदा ऑइल बदलणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं, सेफ्टी आणि ऑपरेटिंग कंट्रोल जे काय आपण प्लांटवर लावलेले असतात, तर ते आपल्याला कमीत कमी 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा चेक करणं अपेक्षित असतं. तर आता ते कसे करणार चेक, जरा 1 बाय 1 सांगा बरं. जरा तुमच्याकडून मला अपेक्षित आहे उत्तर. अरे हे माझं हॅलो, कॅमेरा. हॅलो, हा हॅलो. ऑपरेटिंग आणि सेफ्टी कंट्रोल
एलपी कटआउट आपण चेक करू आधी. हॅलो, अरे माझा आवाज येतोय का? आवाज येतोय ना? हो आवाज येतोय ना. मग बोलत का नाही थोडे? टर्न करून दो कॅमेरा. कोणता केला मग? झालं का? समोर गेलं. समोर गेलं. हॅलो, इकडे बरं जरा 2 मिनिटं. प्रवीण, हे बोल. हॅलो, हॅलो. आवाज तर नाही येत. कोणाचाच आवाज येत नाही मला. हॅलो, हॅलो. ओके ओके. आवाज का नाही येत? कोणीच उत्तर देत नाही का बरं? माझा आवाज जात नाही. हॅलो हॅलो. तिथं बंद केलं का बघा काय. हे काय चालू आहे ना? माझा येतोय? हो. पण नाही, मला कोणाचं उत्तर का नाही येत आहे? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कोणीच नाही देते. तर आमचा आवाज तुम्हाला येतोय का? नाही येत सर आवाज. हॅलो. माझा मग काय करू? फ्लाईट मोडवरून काढू का? मी फ्लाईट मोडवर टाकलेलं आहे. धन्यवाद. आता चालू होतं. आवाज आला का? येतोय का? हा येतो का ना मग कशा आवाज? आता हे मग आता काय करू? मग परत डिस्कनेक्ट हॅलो. मग तुमचा मला येत नाही आवाज का? हॅलो हॅलो हॅलो. चालू आहे ना? नाही हा चालू. मग आवाज येतोय ना तुम्हाला? सुबोध. हॅलो. अच्छा, हे इकडनं हे करावं. बंद होते. पण हे ब्लूटूथ पण ऑन ऑफ करायचं ना? हा ते ऑन करा. ब्लूटूथ ऑफ करायचं का? हे का? हा. हॅलो हॅलो. आता आला. आता आला. हॅलो, येतोय का आवाज सगळ्यांना? हा. तर आपल्याला सेफ्टी कंट्रोल कोणते? हा बोला 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 कथाळे सर. हॅलो. हा आवाज येतोय सर? हो येतोय. बोला बोला. मी असा प्रश्न विचारला होता, सेफ्टी आणि ऑपरेटिंग कंट्रोल्स आपल्याला चेक करायचे तर कोणते असतात आपल्या एअर कंडिशनिंग सिस्टीम मध्ये? लो प्रेशर आणि हाय प्रेशर असतो सिग्नल सर एक. अजून? त्याच्यानंतर ओव्हरलोड प्रोटेक्टर. अजून? बोल तू पण सांग ना. फ्लो स्विच, वॉटर फ्लो स्विच. अजून? ऑइल प्रेशर कंट्रोलर. टेम्परेचर कंट्रोलर. टेम्परेचर कंट्रोलर किंवा थर्मोस्टॅट. आपण हे सगळं मागे शिकलेलं आहे, फक्त आता मेंटेनन्स मध्ये आलो म्हणून आपण परत थोडस रिवाइज करतोय. तुम्ही उत्तर दिले तर आपण फटाफट पुढे जाऊ, नाही तर परत आपल्याला थांबायला. आता एलपी कसा चेक करायचा? पहिली गोष्ट मला सांगा, एलपी कितीला सेट करतो आपण?
मागचं सगळं आता आपण ब्रशअप करतोय. कितीला सेट करतो? R22 आहे. चला एक काहीतरी हे घ्या. चला कितीला सेट करायचा? 40 ला सेट करायचं एलपी. प्रवीण, आपण सेट कितीला करतो विचार. ते झालं ऑपरेशनल प्रेशर. सेट करतो म्हणजे आपण त्याच्यापेक्षा कमी करणार ना. हा, मग 40-45 ठीक आहे. आता हे चेक कसं करायचं? हाऊ यू विल चेक इट ऑन रनिंग प्लांट वेदर युअर एलपी स्विच इज वर्किंग ऑर नो? हाऊ यू विल कम टू नो? आता एलपी स्विच बऱ्यापैकी. हा बोला. कंडेन्सरचा आउटलेट वॉल बंद करायचा म्हणजे सिस्टम पंप डाऊन होते आणि पंप डाऊन होताना तो एलपीवर ट्रिप होतो. त्यावेळेस प्रेशर ऑब्झर्व करायचं किती ट्रिप होतो. हो, प्रेशर गेज लावून ठेवायचा आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला तो बंद होईल, त्यावर तुमच्या तो लक्ष येईल. ठीक आहे, हे झालं बरोबर. पुढे एचपी. एचपी कितीला सेट करतो पहिलं ते सांगा. मग एचपी कितीला सेट करतो आपण? R22 जर सिस्टीम असेल तर 300 ला. 300 ला समजा. ठीक आहे, ओके. हाऊ यू विल चेक इट इन द फील्ड? आता तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सच्या अंडर जेव्हा आपण म्हणतो ना कस्टमरला की आम्ही एमसी करतो वगैरे, तर तेव्हा तुम्हाला हे चेक करणं अपेक्षित आहे. नाहीतर काय व्हायचं, तुमच्याकडे मेंटेनन्सचा मशीन आहे आणि मशीनला प्रॉब्लेम येतोय. लक्षात ठेवा, मेंटेनन्स जेव्हा तुम्ही करताय ना, एखाद्या मशीनचं एमसी घेताय, माझं प्रिन्सिपल मी तुम्हाला सांगतो, पटलं तर बघा. त्या मशीनला एकदाही ब्रेकडाऊन यायला नको. इट शुड बी माय गोल. कस्टमरला क्वार्टरली किंवा एव्हरी 2 मंथ 4 किंवा 6 सर्व्हिसेसलाच मला व्हिजिट करायला पाहिजे. जर 7वी व्हिजिट मला करावं लागली तर इट विल बी शेअर लॉस टू मी. सो व्हेनेवर आय गो टू द कस्टमर फॉर सर्व्हिसिंग ऑफ इक्विपमेंट, तर मी त्या फ्रेमवर्क मध्ये एवढी खात्री करायला पाहिजे की ह्या मशीनला पुढचे कमीत कमी 3 महिने ब्रेकडाऊन यायलाच नको. पट्ट येतं बघावं काय. नाही तर असं नाही, एएमसी आहे, रोज कस्टमर बोलवतो अरे या आपला हात चाललाय, कारण आपल्याला जायला यायला पैसे लागतात. जो माणूस जाईल, तुम्ही जा, माणूस गेला, त्याचं लेबर चार्जेस लागतं आणि कस्टमरकडे आपलं नाव खराब होतं. जो इनडायरेक्ट लॉस ज्याला आपण म्हणतो ना, तर तो खूप मोठा असतो, हे लक्षात घ्या. माझ्याकडे जर एएमसी आहे ना, तर 4 किंवा 6 जसं तुमच्या एएमसी कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे. काही जणांना एव्हरी बाय मंथली सर्व्हिस लागते, असंही होऊ शकतं. काही जणांना मंथली सर्व्हिस लागते, डिपेंडिंग ऑन देअर हे. काही जणांकडे समजा जास्त इक्विपमेंट असतील तर दे विल प्रिफर की मंथली सर्व्हिस द्या. पण मंथली सर्व्हिस जरी आपण दिली तरी तुम्ही हे पहा की तुम्हाला एकदाही ब्रेकडाऊनला तिथे जायला लागलं, म्हणजे जर तुम्हाला ब्रेकडाऊनला जायला लागतं याचा अर्थ यू आर हॅव्हिंग सम लूप होल्स or some failures in carrying out the maintenance of that machine. Okay, HP कसं चेक करायचं बोला. How you will check HP? कोणी सांगितलं 300 PSI ची? मी सांगितलं कापसे. हा बोला. How you will check it? एचपी चेक करताना गेज डिस्चार्ज लाईनचं प्रेशर चेक करायचं किती येतं ते. त्यावेळेस फॅन बंद ठेवायचा. जर तो 300 सेट केल्यानंतर 300 ला जर ऑपरेट जर झाला, एचपी वर तो ट्रिप झाला, तर तो ओके समजायचा. त्यासाठी तुम्हाला त्या फॅन मोटरच्या वायर काढून ठेवायला लागतील, किंवा जर वॉटर कूल्ड कंडेन्सर असेल तर तुम्हाला इनलेटचा पाण्याचा वॉल्व थ्रॉटल करावं लागेल. फक्त हे करताना निष्णात माणसाने हे करणं अपेक्षित आहे, किंवा तुमच्यावर कमीत कमी माणूस बरोबर असायला पाहिजे की तो जाऊन तिथे. बऱ्याचदा कसं होतं की तुम्ही इथे चेक करता, इलेक्ट्रिकल पॅनलला तुम्हाला ऍक्सेस असेल असं नाही, तुम्ही गेजवर इथे लक्ष देताय, मग तिथे फटकन कोणीतरी बंद करणार पाहिजे. कमीत कमी एक व्यक्ती बरोबर पाहिजे. ओके, हे बरोबर झालं. ओव्हरलोड प्रोटेक्टर कसं चेक करा सर? 1 मिनिट. हा इलेक्ट्रिकल पार्ट झाला. हा बोला. थोडं मी माझ्यासाठी रिपीट करतो. हो. हाय प्रेशर क्रिएट करण्यासाठी आपल्याला एअर कूल कंडेन्सर असेल तर फॅन बंद करायचा, आणि वॉटर कूल्ड असेल तर वॉटर फ्लो थ्रॉटल करायचा. हो बरोबर. जेणेकरून प्रेशर वाढेल आणि ते 300च्या वरती गेलं ट्रिप होतोय की ते बघायचं. बरोबर ना? बरोबर, अगदी बरोबर. सर मला एलपीचा थोडं डाऊट होता. एलपी सिच्युएशन क्रिएट कशी करायची? हे बघा,
आता जर तुमच्याकडे लिक्विड लाईन मध्ये जर वॉल असेल, नॉर्मली वॉटरकूल कंडेन्सर असेल तर कंडेन्सरच्या आउटलेटला वॉल असतोच बाय डिफॉल्ट. बॉल वॉल म्हणा किंवा ग्लोब वॉल म्हणा, तर तो तुम्ही थ्रॉटल केला की ऑटोमॅटिक कॉम्प्रेसरला येणारा फ्लो कमी होतो. हा एक पार्ट झाला. किंवा मग जर कॉम्प्रेसरवर वॉल असेल तर तो तुम्ही बंद करू शकता, की त्यात पण करू शकेल. अगदी सगळं नाही, समजा या दोन्हीपैकी सिच्युएशन तुम्हाला नाही तर काय करायचे, इव्हॅपोरेटर फॅन मोटरच्या वायर काढायच्या. पण हे थोडासा रिस्की प्रकार, म्हणून म्हटलं की हे जे सगळं करायचं ना त्यावेळेला तुम्हाला कमीत कमी एक माणूस तुमच्या बरोबर पाहिजे. आणि यू शुड नो किंवा ते पटकन चालू करायचं किंवा कॉम्प्रेसर जाऊन बंद करायचं. तुम्ही जर इव्हॅपोरेटरचा फॅन मोटर बंद केला तरी तुम्हाला लक्षात येईल की तुमचं प्रेशर कमी कमी जाईल, पण त्यावेळेला लिक्विड फ्लड बॅक येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून ते काम करणं अपेक्षित आहे. ओके सर. ओके. या 2 किंवा 3 प्रकारे नक्कीच तुम्हाला करता येईल. असं होणार नाही की तुम्हाला या 3 प्रकार अवेलेबल नाही. पुढे ओव्हरलोड कसं चेक करा इलेक्ट्रिकल. हा बोला बोला बोला. लिक्विड लाईन मध्ये जर सॉलिड वॉल असेल तर सॉलिड वॉल जर ऑफ बंद केला तरी तो पंप डाऊन होतो. तरी पंप डाऊन होऊ शकतो. हो हो हो, बरोबर बरोबर बरोबर. ओव्हरलोड कसा चेक कराल? इलेक्ट्रिकल ओव्हरलोड कितीला सेट करायला पाहिजे? मोटरच्या नेमप्लेटवर जर 10 एम्पियर करंट लिहिलेला आहे तर तुम्ही ओव्हरलोड कितीला सेट कराल? आपलं याबद्दल बोलणं झालं होतं. हा, साधारण 15 ते 20% रेटेड करंट पेक्षा जास्त. म्हणजे 10 एम्पियर जर तुमचा नेमप्लेट करंट आहे तर साधारण 11.5 ते 12 एम्पियरला तुम्ही सेट करायला पाहिजे. आता ह्याला चेक कसा कराल? पण आता मोटरचा करंट कसा वाढवाल? मोटरचा करंट वाढवता येईल का? नाही. मग काय करणार? हा, रिलेचं जे हे आहे आधी चेक करायचं की मोटरचं वर्किंग करंट काय आहे. ओके, सपोज 10 एम्पियर जर त्याचा नेमप्लेट करंट असेल तर मे बी दॅट मोटर इज टेकिंग 9.1 एम्पियर. मग तुम्ही तो रिले जो आहे त्या रिलेला असे मार्क्स असतात, असं एक पॉइंटर असतो आणि तुम्ही ते त्याची सेटिंग असते. तर त्या सेटिंगला जर तुम्ही 8 एम्पियरवर समजा ठेवलं, सेट केलं, तर मोटर चालू झाली, मोटरने 9.9 कडे जायला लागली तर पटकन ती मोटर ट्रिप होईल. ओके, आणि तुम्ही जेव्हा रिलेवर पाहाल तुम्ही एक लाल बटन असतं ओव्हरलोड रिलेवर आणि एक ग्रीन बटन असतं. तर ते ग्रीन बटन दाबलेल्या कंडिशन मध्ये पाहिजे. आणि जेव्हा रिले ट्रिप होतं तेव्हा ग्रीन बाहेर येतं. तर त्यावेळेला जेव्हा ग्रीन बाहेर येतं तेव्हा तुम्हाला हे रेड बटन आहे हे दाबायचं असतं एकदा, म्हणजे तो रिसेट होतो आणि मग परत हे ग्रीन बटन आतमध्ये पाहिजे, त्यावेळेला तो रिले लाईन मध्ये येतो. ठीक आहे. पुढे वॉटर फ्लो स्विच, हे तर सोपंच आहे. पाण्याचे वॉल बंद केले की तुम्हाला चेक करता येईल. फक्त एक लक्षात ठेवा, हे वॉटर फ्लो स्विच वगैरे इमिजिएट ऍक्शन वाले नसतात. तुम्ही पाणी बंद केल्यावर जवळपास 5 ते 7 सेकंदांनी हा वॉटर फ्लो स्विचचा कॉन्टॅक्ट जातो. तुम्ही जर प्रॉपर जर त्याचं मॅन्युअल वाचलं हा तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही वॉल बंद केला म्हणजे त्या क्षणाला लगेच कॉन्टॅक्ट कट होईल असं नाही, तर त्याला जो 5 सेकंद किंवा 10 सेकंदाचा बायपास टाकलेला असतो त्यामध्ये मॅन्युफॅक्चररने. ओके, सोनलाइट वॉल तर ठीक आहे, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे, माहिती आहे. ऑइल प्रेशर कसं चेक कराल? ऑइल प्रेशर स्विच कसा चेक कराल तुम्ही? ऑइल प्रेशर स्विच कुठे असतो? नॉर्मली ओपन टाईप कॉम्प्रेसरवर असतो. आणि आपण पाहिलं की नेट ऑइल प्रेशर शुड बी अराउंड 1.5 kg मोर दॅन सक्शन प्रेशर और 40 psi मोर दॅन सक्शन प्रेशर. आता ह्याला चेक कसं करणार? ऑइल प्रेशरचं कनेक्शन कसं असतं विचार करा बरं. ऑइल प्रेशर स्विच आहे, हा त्याच्यावरचा तो बेलोचं कनेक्शन आहे. बरोबर आहे.
इथून काय असतं, खालून काय कनेक्ट केलेलं असतं, काय ऑइल प्रेशरचं कनेक्शन, ऑइल प्रेशर. खालून ऑइल प्रेशर आहे आणि वरून सक्शन प्रेशर. सक्शन प्रेशर. मग हा चालतो की नाही कसं चेक करा. काय हा यात याला येणारा हा जो वॉल आहे, इथे कुठेतरी वॉल असतो मागे, बॉल वॉल वगैरे किंवा याचा वॉल असतो बघा. तुम्ही ते जे काय गेज पॅनल असतं ना, ते आतमध्ये वॉल्स असतं, ते बंद करून तुम्ही चेक करू शकता की हे ऑइल प्रेशर ट्रिप होतं का. अगेन हे ऑइल प्रेशर सडन ट्रिप नाही होत, त्यालाही एक साधारण 30 सेकंदाचा बायपास असतो. 30 सेकंदानंतर ते बंद होतं. असं सडन ऍक्शनने ट्रिप बंद नाही होत. तर हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला. टेम्परेचर कंट्रोल कसं करायचे, थर्मोस्टॅट कमी जास्त करून चेक करता येतं तुम्हाला. ती स्केल असेल, डिजिटल असेल तर जास्त सोपं, अॅनालॉग असेल तरी आपण ते कमी याच्यावर केलं. वॉटर कूलरचं तुम्ही पाहिलं असेल, वॉटर कूलरचा जो थर्मोस्टॅट असतो, खूप थंड वाटलं पाणी की आपण कमी करतो, पण लक्षात येतं की कॉम्प्रेसर जाऊन बंद होते. फक्त तो अॅनालॉग आहे, अॅनालॉग कितीला चालतं हे तुम्हाला कुठेतरी ऍसर्टेन करावं लागेल की एक्झॅक्ट किती टेम्परेचर किंवा किती प्रेशरला ते बंद होतं. बरं, आता मला एक सांगा ना, सगळ्यात महत्वाचं, सेफ्टी वॉल चालतोय की नाही कसं कळेल तुम्हाला? काय कोणी सांगू शकेल का सेफ्टी वॉल कसा चेक करायचा? मी आता कंडेन्सरवर सेफ्टी वॉल लावला 350 PSIG चा, ओके. तर हाऊ कॅन आय चेक दॅट? हॅलो सर. सेफ्टी वॉल कसं चेक कराल तुम्ही? कसं सर, करता चेक? काय ऋषिकेश. ऋषिकेश बोला. कंडेन्सरवर जो प्रेशर गेज आहे, तर त्याच्यावर प्रेशर चेक करायचं आणि जेवढा आपण सेट केलेला आहे प्रेशर लिमिट सेफ्टी वॉलवर. सेफ्टी वॉल नॉर्मली नॉन सेटेबल असते ना राजा. सेफ्टी वॉल हा मॅन्युफॅक्चररने ती स्प्रिंग आणि हे दिलेलं असतं, सो इट इज नॉट ऍडजस्टेबल ऍट साईट. नाही ऍडजस्टेबल नाही, जो आधीच हे मॅन्युफॅक्चररने सेट केलेला असेल प्रेशर, जो आपल्याला माहिती असेल. मग आता मला काय मला ही खात्री करायची आहे किंवा तो खरंच सेफ्टी वॉल 350 ला चालेल का? हा, तर प्रेशर किती आहे बघून सेफ्टी वॉल ओपन झालाय की नाही हे चेक करून आपल्याला कळेल की सेफ्टी वॉल झालं. नाही, एक मिनिट थांब. प्रेशर वाढेल कसं? आता ऐकून घे, मी पूर्ण सांगतो. R22 ची सिस्टीम आहे. तुमचं साधारण 280 ते 300 PSI वर्किंग प्रेशर चालू आहे डिस्चार्जचं. सेफ्टी वॉल जो आहे, जर एअर कूल्ड असेल तर नॉर्मली आपण 400 PSIG लावतो किंवा 300-350 लावतो, डिपेंड. आता मी हा चेक कसा करणार? वेदर इट इज वर्किंग ऍट 400 PSIG हे चेक कसं करणार? तुमचं असं म्हणणं आहे का की कंडेन्सर मध्ये 400 प्रेशर घ्यायचं काय? डू यू वॉन्ट टू से लाईक दॅट? किंवा 400 कंडेन्सरचा वॉल बंद करायचा किंवा फॅनचं हे काढायचं 400 प्रेशर घ्यायचं? नाही, गॅस वाया जाईल त्याला असं करावं लागेल. काय करावं लागेल? चेंज नाही करता येत तो, पण त्याला फ्रिक्वेन्सी नाहीच ना सर तसं काही, कारण तो ओपन झाला की गॅस गेला. ओपन झाला की गॅस गेला. मग कारण आता मला तर चेक करायचं, मी कस्टमर आहे, तुम्ही माझ्याकडे एमसी आलेले आहेत आणि मी हा प्रश्न विचारला, भाऊ तू सगळे कंट्रोल चेक केले, ठीक आहे, एलपी चेक केला, सगळं चेक केलं, पण हा सेफ्टी वॉल की जो एखाद्याच्या जीवाशी खेळ आहे, तर तो चालतो की नाही तर कसं चेक करणार तुम्ही? मी कस्टमर म्हणून चुकीचं सांगतोय का तुम्हाला? नाही. मग व्हॉट विल यू डू? काय करायचं? सोल्युशन तर काढा, काय तर करायलाच पाहिजे ना शेवटी. कस्टमर सॅटिस्फॅक्शन करायचं म्हटल्यावर यू वॉन्ट टू डू समथिंग ना. काय कराल?
काय करायचं? सर हा बोला. आपण जर शुअर बोला ना. काय आवाज बंद झाला? कोण बोलत होतं? माझा आवाज बंद झाला का? नाही ना, ऋषिकेश होता. बोला ऋषिकेश, आवाज बंद झाला का? नाही ना, माझा आवाज येतोय ना? काय कराल? What is the way out? सेफ्टी वाल्व ऑपरेट केव्हा होईल? प्रेशर बिल्टअप झाला तर. प्रेशर बिल्टअप झालं. आता आपण रिव्हर्स विचार करू की प्रेशर बिल्टअप झालं अजून काय काय होईल सिस्टीम मध्ये? ट्रिप होईल. मशीन एचपीवर ट्रिप होईल, हा एक पार्ट आहे. अजून काय होईल? एचपी जर बायपास केला तर मग सेफ्टी वॉल्व ट्रिप होईल. सेफ्टी वॉल्व ऑपरेट होईल. आता सेफ्टी वॉल्व तर आपल्याला चेक करायचा नाहीये, बरोबर आहे? कारण हे बघा, सेफ्टी वॉल्व बदलायचं म्हटलं तर तुमचा गॅस जाणार आहे. सेफ्टी वॉल्व उघडायचं म्हटलं तर इट इज अनएथिकल अगेन, बिकॉज यू डोंट नो की ऍट व्हॉट स्प्रिंग प्रेशर तो सेफ्टी वॉल्व ऑपरेट होईल. मग जर तो चेक करायचा नाहीये तर तुम्हाला कस्टमरला काहीतरी कन्व्हिन्स करावं लागेल किंवा तुम्हाला स्वतःला कन्व्हिन्स व्हायला लागेल. तर मग एचपी वाढण्या व्यतिरिक्त अजून सिस्टीम मध्ये काय होईल? एचपी वाढेल हा एक पार्ट झाला. पुढे अजून काय होईल सिस्टीम मध्ये? करंट पण जास्त येईल. हा, तर ते तुमचं जे काही नॉर्मल करंट असेल कॉम्प्रेसरचं, जे अदरवाईज ते जास्त घेईल. तुम्हाला हे खात्री करायला लागेल की तुमचा ओव्हरलोड चालू आहे का. ओके, सेफ्टी वॉल्व नाही चेक करू शकत आपण. ओके, कारण ते पूर्णपणे चुकीचं आहे. चेक करायचं ठरवलं तर सेफ्टी वॉल्व उघडा, त्याचं ते सील तोडा, त्याची जसं आपण एचपीला खाली घेऊन किंवा ओव्हरलोडला खाली घेऊन चेक करतो तसं करता येऊ शकतं तुम्हाला. पण यू डोंट नो वेदर एकदा तो रिसेट, जेव्हा एकदा तो ऑपरेट केला मी, समजा मी काय केलं, त्याची स्प्रिंग लूज केली आणि त्याला 350 ला मी ऑपरेट केला. ओके, तो ऑपरेट होईल, पण तो ऑपरेट झाल्यावर तो पुन्हा रिसेट होण्याची गॅरंटी नाही. म्हणजे मग काय झालं, याचं तुम्हाला रिप्लेस करावं लागलं. रिप्लेस करायचं म्हटलं तर एक सेफ्टी वॉलची किंमत आहे 2000 रुपये आणि तुम्हाला पूर्ण कामाचे लागतील 20,000 रुपये. मे बी गॅस काढावा लागेल, पुन्हा तो नवीन सेफ्टी वॉल लावायला लागेल, पुन्हा ते सगळं प्रोसिजर करावं लागेल. सो इट माइट कॉस्ट. तर जर तुम्ही सिस्टीम लावणार असाल, तुम्ही सिस्टीमवर लावणार असाल तर हा सेफ्टी वॉल रिलायबल क्वालिटीचा लावायचा. ओके, म्हणजे त्यातले स्वस्तात स्वस्त नाही, त्यातला असं मी म्हणेन की महागातला महाग लावा आणि ज्याला रिलायबिलिटी आहे. काय, एक जस्ट माहितीसाठी सांगतो, हेनरी म्हणून एक सेफ्टी वॉल येतात, मेड इन युके. दोज आर व्हेरी फेमस. यू माइट सी दोज वॉल्स ऑन ऑल युरोपियन चिलर्स. म्हणून ते रिलायबल आहेतच, पण लक्षात येतं ना, आता कॅरियर किंवा यॉर्कच्या चिलरवर जर सेफ्टी वॉल लागते तो कोणत्या कंपनीचा आहे, तो रिलायबिलिटी त्यामध्ये आहे. तर सेफ्टी वॉल आपल्याला चेक करता येत नाही. पण मग तो चेक करता येत नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण चेक करायला पाहिजे. तुमचा जो ओव्हरलोड आहे कॉम्प्रेसरचा तो ऍक्युरेट तुम्ही सेट करायला पाहिजे. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता कॉम्प्रेसरच्या बाबतीत आता मेंटेनन्स काय कराल तुम्ही? आपण आता 1 बाय 1 हे जे काय आपल्या इक्विपमेंट आहे त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रेसरवर काय काय होऊ शकतो प्रॉब्लेम? व्हॉट कॅन बी द प्रॉब्लेम मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू? कॉम्प्रेसरची बेरिंग जाऊ शकते, बरोबर आहे. अजून जास्त करंट कॉम्प्रेसरचं डिस्चार्ज प्रेशर वाढू शकतं. चालू प्लांट मध्ये काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात? इफ यू आर नॉट कॅरिंग आउट मेंटेनन्स तर काय काय होऊ शकतं? तर डिस्चार्ज प्रेशर वाढू शकतं. अजून काय होऊ शकतं? बोला बोला पटापट. एलपी म्हणजे रिडक्शन इन सक्शन प्रेशर. कॉम्प्रेसरच्या बाबतीत दोनच प्रॉब्लेम होतात, या तर हाय डिस्चार्ज किंवा लो सक्शन. आता हाय डिस्चार्ज का होतं?
काल आपण मागच्या वेळेला पाहिलं की लॉग बुक मध्ये तुम्ही हे सगळं नोट करताय काय, की रनिंग प्लांटचं जे काय डिस्चार्ज प्रेशर असेल ते रोजच्या रोज नोट करताय आणि तुमच्या लक्षात आलं की आता त्याचं डिस्चार्ज जो आहे की वाढत चाललंय, तर मग व्हॉट मे बी द रिझन? कूलिंग टॉवर फॅन बंद आहे, कंडेन्सर वॉटर पंप बंद आहे. अजून आता तुम्हाला काय करावं लागेल, जसं आपण एकदम पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की तुम्हाला सर्दी होते ना ती 102 कारणांनी होते. ओके, मग डॉक्टरकडे आपण जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला 102 प्रकारची औषधं देत नाही. मग तुम्हाला असं बघायला लागेल व्हॉट कॅन बी द इमिजिएट इफेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. प्रोबेबिलिटी काय जास्त आहे? कंडेन्सर फॅन बंद होण्याची प्रोबेबिलिटी खूप कमी आहे ऍज कम्पेअर टू देर इज अ स्केलिंग इन द कंडेन्सर ट्यूब. बरोबर आहे ना? तुम्ही जर चेक कराल की 240 समजा 242 245 असा हा ट्रेंड हा जो आहे ना डिस्चार्ज प्रेशरचा वाढत चाललाय ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. लेटेस्ट से की 2 महिन्याने हा वाढत चाललाय. तुम्हाला हेही पाहायला पाहिजे की तुमचं इनलेट जे टेम्परेचर आहे, वॉटर टेम्परेचर, वेदर इट हॅज बिकम ड्रॅस्टिकली चेंज होतोय का त्यामध्ये. सेकंड पार्ट तुम्हाला हे पाहायला पाहिजे इन आणि आउट मधला फरक आहे तो वाढलाय का, हा आपण पाहिलं तर इट शुड बी 4.5 डिग्री स्टँडर्ड. तो जर वाढला असेल तर तुम्हाला यू कॅन कम टू द कन्क्लुजन दॅट देयर इज अ स्केलिंग इन अ कंडेन्सर वॉटर ट्यूब. काहीतरी कचरा आलाय, स्केल जमा झाली आहे, मग त्याचं तुम्हाला डिस्केलिंग करावं लागेल. डिस्केलिंग कसं करायचं आपण पाहिलेलं आहे, परत काय बोलायची आवश्यकता आहे का? डिस्केलिंग कसं करायचं माहितीये का? हो नाही पटकन सांगा मला. सगळ्यांना माहितीये का डिस्केलिंग कसं करायचं? हॅलो, आवाज का मध्ये बंद होतो? हॅलो हॅलो. बोला बोला. बाकीचा कोणाचाच आवाज येत नाही मला. डिस्केलिंग कसं करायचं माहितीये ना? हॅलो, कोणाचाच आवाज येत नाही. माझा येतोय का? येतोय ना? मग बोला ना, मला काय कळत नाही. मला असं वाटतं मध्ये डिस्कनेक्ट झालं. डिस्केलिंग कसं करायचं माहितीये ना? डिस्केलिंग करायचं म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला त्या कंडेन्सरच्या ट्यूबवर जो काही जमा झालेला थर आहे स्केलचा तो काढायचा आहे. तर ते काढण्यासाठी आपल्याला 3 मेथड आहेत. एक म्हणजे पावडर वापरायची, डिस्केलिंगची पावडर मिळते मार्केटमध्ये. सेकंड म्हणजे सोल्युशन आहे. याच्यामध्ये नॉर्मली ऍसिड वापरणं अजिबात रिकमेंडेड नाहीये. त्याचं कारण असं आहे की कोणतंही ऍसिड त्या कॉपरला खाऊन टाकणार आहे. तुम्ही जेव्हा ऍसिड वापरता, लोक सांगतात आम्ही ऍसिडने करतो, चांगलं साफ होतं, मान्य, पण त्याचा जो काही वॉल थिकनेस आहे तो किती कमी झाला हे तुम्हाला बाहेरून काहीच कळत नाही. त्यामुळे ऍसिड वापरणं वी नॉट एट ऑल रिकमेंडेड. हे जे सोल्युशन असतं हे इको फ्रेंडली सोल्युशन मिळतात मार्केटमध्ये किंवा कॉपर फ्रेंडली. इको फ्रेंडली म्हणण्यापेक्षा आपल्याला कॉपर फ्रेंडली पाहिजे. ते सोल्युशन्स मार्केटमध्ये मिळतात, थोडेसे महाग असतात, पण ते जर वापरलं तर ते कॉपरला अजिबात म्हणजे ते इंटॅक्ट ठेवतात, ती जी काय आयडी असेल ती, आणि दे विल क्लीन द कॉपर ट्यूब्स. ऍसिड वापरल्याने काय होतं, इथे मायक्रॉन मध्ये तुमची ही कमी होत जाईल, तर तुमच्या हे लक्षात येत नाही आणि एखाद्या दिवशी ऍसिड, कारण तुम्हाला प्रमाण काहीच माहिती नाही, तर एका दिवशी असं झालं की ते कंडेन्सरला जर भोग पडलं, सगळं ऍसिड पूर्ण सिस्टीम मध्ये जाईल आणि सिस्टीम ही फेकून द्यावी लागेल. सो प्लीज डोंट यूज एनी ऍसिड अनलेस अँड अंटिल यू नो की त्याचं किती प्रमाण आहे किंवा काय. 5% ऍसिड वापरणं अपेक्षित आहे. H2SO4 वापरा किंवा HCl वापरा. सो 95% शुड बी वॉटर. पण हे प्रमाण जेव्हा आपण टाकतो ते ऍसिड किती कॉन्सन्ट्रेट आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्याप्रमाणे हे असं व्हायला. सो हे सगळं आपल्याला साईटवर जमणार नाही. वी आर नॉट केमिकल इंजिनियर्स और वी डोंट कॅरी द इक्विपमेंट which can measure the concentration of that acid. So it is not recommended to use that. So you go by this one or solution.
किंवा आता मार्केटमध्ये काही ठिकाणी आलेले असं काहीतरी इलेक्ट्रॉनिक हाय फ्रिक्वेन्सीचं ते एक ऍपरेटस लावलेलं असतं आणि ते जे नाही रे कंडेन्सर इनलेटला लावलेलं जातं म्हणजे देअर अँड देअर दे सेपरेट आउट व्हॉट एव्हर द स्केल इज देअर ना इट विल अवॉइड एंट्री ऑफ द स्केल टू द ट्यूब असं केलं जातं. काही मध्ये आले होते बट आय डोंट थिंक म्हणजे मी जेव्हा काय पाहिलंय इट इज नॉट वर्क मोर दॅन 1 year. सगळ्या साईटवर असे काढून ठेवलेले आहेत जे काय मी पाहिले आपल्याला आपण काय त्यांच्या अगेन्स्ट नाहीये पण इट इज नॉट प्रूव्हन असं. सुरुवातीला ते 6 महिने दाखवतं ट्यूब क्लीन राहतात वगैरे वगैरे. तुम्ही जर एक्झिबिशन मध्ये वगैरे पाहिले ना ऍक्रेक्स मध्ये वगैरे दे विल शो की असं राहतं एवढ्या क्लीन ट्यूब राहतात. पण जेव्हा आपण फील्ड मध्ये जातो आणि जेव्हा पाहिलेले आहेत आपल्याला काही कोणाला नाव नाही ठेवायचं बट दे आर नॉट वर्किंग प्रॉपरली. ते एक ठराविक इंटरव्हलने क्लीन करतात. ते सर कॅरियर मध्ये पण तसं आहे ना ते एक स्पंज सारखे बॉल्स हे असतं आणि ते पाइपिंग अटॅचमेंट आपण इनलेट आउटलेटला लावायची आणि पंपनी वॉटर बरोबर ते सर्क्युलेट करायचं ते ट्युबिंग क्लीन करून आणतं ते. हो बरोबर बरोबर. तर हे आपल्याला डिस्केलिंग करणं अपेक्षित आहे. जर तुमचं प्रेशर जास्त जातंय एअर कूल कंडेन्सर असेल तर तुम्हाला कॉईल क्लीन करणं अपेक्षित आहे. कॉईल जर खूपच खराब झाली असेल तर कॉईल शाईन किंवा काही अशी केमिकल्स आहेत तर ती कॉईलवर स्प्रे करायची आणि पाण्याच्या साहाय्याने ती साफ करून टाकायची. ओके तर ते निघून येतं ते कॉईल शाईन वगैरे जे आहे ना ते स्प्रे बरोबर मारलं तर प्रॉपर ते निघून येतं. ओके अजून का बरं डिस्चार्ज प्रेशर हाय जात असेल आपल्याला स्केलिंग हा एक पहाड झाला. दुसरं डिस्चार्ज प्रेशर हाय का बरं जाईल. हॅलो डिस्चार्ज प्रेशर हाय का जाईल. तुमची जर सिस्टीम ओव्हरचार्ज असेल तर डिस्चार्ज प्रेशर हाय जाईल का. जाईल जाईल. मग आता सिस्टीम ओव्हरचार्ज आपोआप कशी होईल हा पण प्रश्न आहे ना. अभी कौन सा मंथ चल रहा है फेब्रुवारी. जानेवारी मध्ये मी एक मशीन चार्ज केलं ज्याला 70 PSI ची सक्शन प्रेशर सेट केलं आणि डिस्चार्ज प्रेशर काहीतरी एअर कूल कंडेन्सर आहे डिस्चार्ज प्रेशर 260 PSI झालं. आता हे मशीन जेव्हा तुमचं मे मध्ये चालेल जानेवारी मध्ये माझ्या नाशिकमध्ये टेम्परेचर अँबिएंट टेम्परेचर होतं 30 डिग्री सेंटीग्रेड. मे मध्ये अँबिएंट टेम्परेचर झालं 42 डिग्री सेंटीग्रेड. काय होईल एसपी किती होईल वाढेल का नाही वाढेल ना. म्हणजे जे 70 होतं ते मे बी हिअर इट विल बी गो टू 85 PSI ची आणि हे मे बी साधारण 285 290 ला जाईल. तर मशीन मध्ये गॅस किती भरायचा हा त्या पर्टिक्युलर अँबिएंट टेम्परेचरच्या हिशोबाने आपण ठरवणं अपेक्षित आहे. जर अँबिएंट तुमचं कमी असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे मे बी तुम्ही जर चेक करले कुठच्याही जर डक्टेबल एसीचं जर तुम्ही चेक कराल डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नाशिकमध्ये तर यू विल फाइंड ते प्रेशर जे आहे ते 55 ते 60 PSI आहे. आणि मग हे प्रेशर जेव्हा मे मध्ये येतो तर त्यावेळेला ते मग 70 आणि 260च्या आसपास जातं. काय सांगतोय समजतंय का. म्हणजे ह्या प्रेशरवर तुमच्या अँबिएंटचा परिणाम होतो आहे. मग या केसमध्ये ही मशीन ओव्हरचार्ज आहे असं तुम्ही उन्हाळ्यात म्हणाल. इथे तुमच्या लक्षात येत नाही किती ओव्हरचार्ज आहे. मग इथे तुम्हाला ती मशीन प्रॉब्लेम देऊ शकते. आलं लक्षात. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचं की प्रेशर आपल्याला किती पाहिजे विथ रिस्पेक्ट टू द अँबिएंट टेम्परेचर. काढणं अपेक्षित आहे. हो आणि नाही मग इथे मी ते सांगतो ना इथे हे एवढं प्रेशर येणं अपेक्षित आहे. पण हे माहिती नसतं ना. हे त्या जनरल माणसाला जनरल मेकॅनिक किंवा जनरल इंजिनियरला माहिती नसतं. तुम्हाला हे माहिती असू शकतं किंवा हे जे प्रेशर आहे माझं हिवाळ्यात अजून कमी जाणार. तुम्ही चेक करा ना कोणतीही सिस्टीम जी असेल ना हिवाळ्यामध्ये कोणताही ओके चालणारा एसी जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं जे सक्शन प्रेशर आहे ना ते ह्या रेंजमध्ये कोणत्याही कंपनीचं इरिस्पेक्टिव्ह ऑफ ब्रँड इफ दॅट गॅस इज R22 यू विल फाइंड दिस इज द प्रेशर.
आणि मशीन चालू आहे व्यवस्थित, मशीन कुलिंग व्यवस्थित करणार. आणि म्हणून आपण असं म्हणतो की तुम्ही जे पाहिलं ना डी-रेट करतो आपण मशीन, आपण हा पण एक पॉइंट आपण चर्चा केला होता. आठवतंय तुम्हाला? तुमचं जे 1 टन आहे ना 1 टन हे 35 डिग्री DB साठी आहे. तुम्ही जेव्हा ते 42 डिग्री DB ला जर तुम्ही वापराल तर हे मशीन 1.15 ने डी-रेट करावं लागतं. म्हणजे तुम्हाला 15% मोठं मशीन घ्यावं लागतं. जर तुम्हाला 42 डिग्रीला 1 टन पाहिजे असेल तर. आता कधी कधी काय होतं की तुम्हाला हे मशीन समजा राजस्थानमध्ये चालवायचं आहे, तर राजस्थानमध्ये 45 ते 48 डिग्री ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर असतं. मग त्यामुळे तुम्हाला इथे जवळपास 1.4 एवढं डी-रेट करावं लागतं मशीन. हे लक्षात घ्या. डिझाईन इंजिनियर जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन वगैरे करता ना, तेव्हा तुम्ही जो काही लोड काढलाय का त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही काढलेला लोड आहे कॅल्क्युलेशनवर 10 टनाचा लोड काढला, ओके, पण मग ऍक्च्युअल जेव्हा मशीन द्यायचं तेव्हा तुम्ही 10 टन देणार का? हा हा, मग तर तुम्ही ते तसं काढलेलं असेल तर 10 टन ओके आहे. पण हे 10 टन इतर वेळेला ते ओव्हर टनेज म्हणून होणार आहे. हा, म्हणजे समजा एखादी रूम आहे, हा विषय आपला नाही आहे पण आपण ठीक आहे चर्चेसाठी घेऊ. हा 10 टनाचा तुम्ही लोड काढला, पण हे जे 10 टन आहे ना इट विल बी फॉर 15 days इन इयर. इतर वेळेला हा लोड साधारण 7.5 TR असणार आहे, ते 8 TR. ठीक आहे, रेंज टाकू आपण. मी काय करेन, समजा क्रिटिकल नसेल एखाद 2 टेम्परेचर वाढवून 24 ते 26 हे लक्षात घ्या, टनेज कसं डी-रेट होत जातं ते. हा, आता लो प्रेशर का होईल? हाय प्रेशरचे सगळे झाले. अजून एक वेळ होतं की नॉन कंडेन्सेबल जर असतील सिस्टीम मध्ये तरी तुमचं डिस्चार्ज प्रेशर वाढत जाईल. हे आपण ऑलरेडी चेक केलेलं. नॉन कंडेन्सेबल काय येतील जर तुम्ही प्रॉपर व्हॅक्युम केलं नसेल तर येतील. आणि इन्स्पाइट ऑफ दॅट जर नॉन कंडेन्सेबल सिस्टीम मध्ये असतील तर ते पहिले ट्रेस कसे करायचे ते आपण पाहिलं, आणि मग ते जो कंडेन्सरवर वॉल असतो तुम्ही पर्च करू शकता. लो प्रेशर का होईल मशीनला? चालू मशीन मध्ये इव्हॅपोरेटर कॉइल चोक असेल, एक पार्ट आहे. दुसरं लो प्रेशरची काय कारण आहेत? गॅस कमी असेल, लो गॅस, इव्हॅपोरेटर चोक. मग ते अजून मला जे अपेक्षित कारण आहे ते सांगा. अजून काय कारण असेल की जे फील्डवर घडू शकतो? एअर व्हेंटिलेशन नसेल तर, म्हणजे एअर व्हेंटिलेशन जर कमी जर झालं इव्हॅपोरेटरवरून, इव्हॅपोरेटरवरची एअर, किंवा इव्हॅपोरेटर मोटर समजा चांगली चालत नाही, किंवा त्या ब्लोअर मध्ये घाण आहे, बरोबर ना? तो जो ब्लोअर असतो ना बऱ्याचदा हा माती त्यामध्ये अशी पकडली जाते. खूप दिवस जर इव्हॅपोरेटरचा ब्लोअर साफ केला नसेल तर त्याने सुद्धा होईल. अजून इरॅटिक ऑपरेशन, फिल्टर चोक, हे तर झालंच. पण हे वी आर अश्युमिंग दॅट की यू आर क्लिनिंग फिल्टर प्रॉपरली, ओके. त्यामुळे जर तुमचा एक्सपान्शन वॉल्व जो आहे तो इरॅटिक चालला, आता इरॅटिक म्हणजे या तर त्याचा बेलोस तुटला, या तर त्याचा बेलो जागेवरून निघाला, किंवा एक्सपान्शन वॉल मध्ये कचरा आला इनपुटला. जसं आपण म्हटलं होतं, जर तुम्ही प्रॉपर जर फिल्टर लावला नाही लिक्विड मध्ये तर जे काही लाईन मधलं जे काही सगळं इरोजन आहे ते येऊन एक्सपान्शन वॉलच्या तोंडाला थांबेल, आणि एक्सपान्शन वॉलला मे बी त्याला फॉर एक्झाम्पल त्याला एका तासाला समजा 5 किलो गॅस त्याने हँडल करायचं, फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मग त्याचा जर 25% जर जागा जर त्याची ब्लॉक झाली तर तो 5 किलो गॅस तो अटेंड करणार नाही. मग इथे जर रेस्ट्रिक्शन झालं तर त्याप्रमाणे तुझी कुलिंग कॅपॅसिटी कमी मिळणार आहे, बरोबर आहे. तर त्यामुळे इरॅटिक एक्सपान्शन वाला जर चालला तर तुमचं हे बऱ्याचदा असं होतं साईटवर की एक्सपान्शन वॉलचा जो बेलो असतो ना तो प्रॉपर लावलेला नसतो, तो लूज होतो, किंवा बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन तो जागेवर निघून येतो आणि एक्सपान्शन वॉल ओव्हरफीड करतो, आणि मग तुम्हाला लिक्विड यायला लागतं. मग ते सगळं शोधायला लागतं काय होतंय.
तर हे सगळं आपल्याला ऍज अ डॉक्टर वी शुड नो की कोणी काय कसं काम करायला पाहिजे. बरोबर आहे? हा झाला आता कॉम्प्रेसर. पुढचा काय भाग आला? कंडेन्सरच केला आपण कव्हर. एक्सपान्शन वॉल्व जसं म्हटल्याप्रमाणे जे आपण मगाशी आपण जे कंट्रोल्स मध्ये जेव्हा चेक केले ना, तर वर्षातून 2 वेळा कमीत कमी तुम्हाला एक्सपान्शन वॉलची सुपर हिट चेक करणं अपेक्षित आहे. हे लक्षात ठेवा. मगाशी एक राहून गेला आपला तो पॉईंट. सुपर हिट चेक करायची. कशी चेक करायची सांगा आता, पटापट उत्तर सांगा तुम्ही. ही ऑपरेटर कॉईल आहे. हा एक्सपान्शन वॉल आहे आणि ही रिटर्नची लाईन आहे. असा बल्ब जाऊन इथे लावला आपण आणि एक जी काही इक्विलायझर लाईन आहे ती लावली आपण. ही सक्शन लाईन आहे. हा यू ऑपरेटर आहे. सुपर हिट कशी चेक करायची? सुपर हिट कशी चेक करायची? इथलं टेम्परेचर घ्यायचं आणि प्रेशर चार्टवरून इव्हॅपोरेशन टेम्परेचर काढायचं. त्यामध्ये 2 डिग्री फॅरनहाइट हा जो लाईनचा प्रेशर आहे तो ऍड करायचा आणि ह्या T1 मधून T1 मायनस हे जे काही प्रेशर आलेलं आहे तुम्हाला, प्रेशरच्या समोर जे प्रेशरच्या समोर जे टेम्परेचर मिळालेलं आहे ते इथे टेम्परेचर गेलं. समजा हे T2. सो दिस विल बी द सुपर हिट. किती असायला पाहिजे? स्टँडर्ड सुपर हिट किती असायला पाहिजे? हॅलो, 5 डिग्री. अरे बोला. हा, 5 डिग्री काय सेंटीग्रेड का फॅरनहाइट? पाच डिग्री काय असायला पाहिजे? 8 ते 10 डिग्री फॅरनहाइट किंवा 4 ते 5 डिग्री सेंटीग्रेड. हे लक्षात ठेवा. हे सगळे परीक्षेचे प्रश्न आहेत बरं का? आणि हे तुम्हाला चांगले लक्षातच ठेवायला पाहिजे. पुस्तकात शोधायला जायला तर तुम्हाला खूप वेळ जाईल. आपली जी एक्झाम आहे ना ती ओपन बुक एक्झाम आहे. पण ओपन बुक एक्झाम जरी असली तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला खूप अवघड जातं. हे लक्षात घ्या. अजून काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात? आता हे 4 आपल्या मेन इक्विपमेंटचे प्रॉब्लेम झाले. ओके, कॉम्प्रेसर, कंडेन्सर, इव्हॅपोरेटर आणि एक्सपान्शन वर. याच्या व्यतिरिक्त साईटवर अजून काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात? बोला. कॉम्प्रेसरच्या सक्शनला एक फिल्टर असतो, पाहिलंय का? ओपन टाईप कॉम्प्रेसर जर असेल किंवा स्क्रू कॉम्प्रेसर जरी असेल तरी त्याच्या सक्शन लाईन मध्ये एक फिल्टर असतो. कोणी पाहिलंय का तुमच्यापैकी? नाही सर. नाही, पण लक्षात ठेवा तिथे सॉक्स फिल्टर म्हणतात त्याला. लिटरली तो सॉक्सच असतो. असं अशी कॅव्हिटी असते आतमध्ये आणि त्यामध्ये सॉक्स जसं असतं ना आपला, आपण पायात जसं सॉक्स तसं असतं. तो खूप फाईन फिल्टर असतो. तर तो अशासाठी असतो की बाय एनी चान्स तुमच्या पाईपलाईन मधले काही कट्स असतील, वेल्डिंग हे म्हणा किंवा काय किंवा डस्ट असेल तर ती कॉम्प्रेसर मध्ये पडू नये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉम्प्रेसर हा खूप महत्वाचा किंवा खूप कॉस्टली आयटम आहे आपल्या सगळ्या रेफ्रिजरेशन सायकल मधलं. तर इट विल कॉन्स्टिट्यूट अराउंड 40% ते 45% कॉस्ट ही एक्स्ट्रा कॉम्प्रेसरची असते चिलिंग प्लांट मध्ये. ओके, मग ते जर तो एखादा छोटा जरी कट आला तरी कॉम्प्रेसरचं बेरिंग खराब होईल, ऑइल खराब होईल. म्हणून मग तो ऍडिशनल सेफ्टी म्हणून त्यांनी एक सॉक्स फिल्टर टाकलेला असतो, जो स्क्रू कॉम्प्रेसर मध्ये पण असतो, ओपन टाईप कॉम्प्रेसर मध्ये पण असतो. ऍक्सेलचे जे कॉम्प्रेसर असतात ना, असं वाय शेप असतो बघा इनलेटला. जर ऍक्सेलचे तुम्ही कॉम्प्रेसर बघितले तर वरून इनलेट येतं, सक्शन लाईन येते आणि असा वाय जाऊन
मग ते त्या हेडला जातात किंवा कॉम्प्रेसरच्या बॉडीमध्ये. तर तिथे असे फिल्टर्स असतात, साईडला जे टोपडे लावलेले असतात तिथे असे सॉक्स फिल्टर असतात काय, तर ते पण चोक होऊ शकतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, जरी तुम्ही सगळं बाहेरून चेक केलं आणि तरी एलपी जर कमी होतोय तर मग काय करायला म्हणजे तुमच्या लक्षात यायला की तो फिल्टर तुम्हाला चेक करणं अपेक्षित आहे. नंतर अजून काही स्टेप्स आहेत की जसं आपण आता डिस्केलिंग मध्ये आपण पाहिलं, डिस्केलिंग करताना तुम्ही जो ब्रश वापरता, सर्क्युलर ब्रश असतो, पाहिलंय ना, त्याला असं थ्रेड असतं आणि आपण मग असं टी घेऊन मग आपण त्याला आपण पुढे माहिती, जसं आपण दात घासतो ना, लिटरली तसं करायचं असतं. ते डिस्केलिंग करण्यापूर्वी जे आपण पावडर किंवा जे सोल्युशन फिरवतो साधारण 2 तास फिरवणं अपेक्षित असतं. त्याने काय होतं, तो स्केलचा जो थर असतो ना तो लूज होऊन जातो आणि ते झाल्यावर मग तुम्ही ते ब्रशिंग करणं अपेक्षित. ते ब्रशिंगसाठी तारेचा ब्रश वापरायचा नाही, हे लक्षात ठेवा. जर तो काय स्केलचा थर असेल, तो जर हे होणार नसेल, काय म्हणतो आपण, तो जर विरघळणार नसेल किंवा नरम नसेल होणार, तर तुम्हाला जे ड्युरेशन आहे सर्क्युलेशनचं ते वाढवायला पाहिजे. लक्षात घ्या की कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन शुड बी इन्क्रीज. ते सोल्युशन जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा त्याचंही प्रमाण ठरलेलं आहे. उदाहरणार्थ आम्ही जे एक सोल्युशन वापरतो डिस्केलिंगसाठी, तर ते आम्हाला 1:9 म्हणजे 10 लिटर सोल्युशन घ्यायचं, 90 लिटर पाणी घ्यायचं असतं. पण समजा एखाद्या केसमध्ये असं लक्षात आलं तुमच्या की मी बघ खूप ब्रश केलं आणि ते जर विरघळलं नाही स्केलिंग, तर त्यावेळेला तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेशन वाढवावं लागेल. यू कॅन मेक इट की मे बी 25% सोल्युशन, 70%, और मॅक्सिमम इट कॅन बी 50% सोल्युशन अँड 50% वॉटर. बऱ्याचदा काय होतं, काही ठिकाणी काय करतात लोक एमसी घेतात, मी सांगतो तुम्हाला, आणि वर्षभर काय कंडेन्सरला हात लावत नाही. मशीन चालतंय. आता आपल्या नाशिकमध्ये ऍडव्हान्टेज काय होतं, नाशिकमध्ये अँबिएंट बऱ्यापैकी कमी असतं. नाशिकमध्ये जर विचार केला आपण तर 15 दिवस फक्त 42च्या पुढे टेम्परेचर जातं. 15 दिवस फक्त 42.2 वगैरे. अदरवाईज वी आर ऑलवेज लेस दॅन 40 ऑन ऍव्हरेज डे. उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही पाहत असाल की सकाळी आपल्याला थंडी वाजते, सकाळी तुम्ही असं डायरेक्ट बेअर याने बाहेर जाऊ शकत नाही, थंड वातावरण असतं. तर मग त्यामुळे काय होतं, डिस्चार्ज प्रेशर वाढलेलं हे नोटीस केलं जात नाही. पण डिस्चार्ज प्रेशर वाढलं की तुमचं पॉवर कन्झम्पशन वाढणार आहे. फॉर एव्हरी 5 psi increase in a discharge pressure will increase your power by 1%. काय मी म्हणतोय ते लक्षात येते की हा, जर तुमचं 260चं जर 265 झालं डिस्चार्ज प्रेशर, 260चं जर 265 झालं तर तुमची जी पॉवर होती 10 kW जर पॉवर असेल तर ती तुम्हाला 10.1 kW होणार आहे कॉम्प्रेसरची. आणि मग पुढे ते प्रमाण इन्व्हर्स होत जाईल. म्हणजे 265 ते 70 झालं तर दिस विल इन्क्रीज बाय 30%. सो 3%. 10.1 असेल तर हे 10.4 राहील. म्हणजे इन्व्हर्स प्रपोर्शनल ते वाढत जाईल. त्यामुळे कस्टमर जेव्हा म्हणतो ना आमच्या मशीनला काय एमसीची गरज आहे, तर तुम्हाला हे सगळं एक्झॅक्टली माहिती पाहिजे. यू शुड बी एबल टू टेल हिम की माझी एनर्जी कॉस्ट 10 रुपये आता सगळीकडे झाली. मला वाटतं घरच्यासाठी सुद्धा 10 रुपयेच कॉस्ट येते. जर तुम्ही बिल पाहिलं व्यवस्थित, सुरुवातीचे फक्त 25 युनिटला तुम्हाला फक्त 3.5 रुपये दिली जातात. नंतरचे जे 50 युनिट आहे दे विल चार्ज यू 6.75 आणि नंतरच्या 50 युनिटला ते 9.75 देतात. घरचं युनिट जर तुम्ही बरोबर पाहिलं तर, घरचं लाईट बिल, तर ऑन एन ऍव्हरेज 10 रुपये एनर्जी कॉस्ट झालेली आहे. मग ही जरी ते 4% एनर्जी कॉस्ट वाढली आणि ती इफ यू कॅल्क्युलेट ऑन द मंथली बेसिस और इयरली बेसिस, तर तुम्हाला एएमसी चार्जेस केव्हाही कमी पडणार आहे. हे तुम्ही कस्टमरला पटवून देऊ शकलो पाहिजे. एएमसी मिळवणं फारसं काही कठीण नसतं. कस्टमरला काहीच माहिती, प्रत्येक जण काय करतं, जेवढं पोस्टपोन करता येईल किंवा खर्च कमी करता येईल असं कस्टमर शेवटी माणूसच आहे ना. काय तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की काय कॉस्ट, काय रिपरकेशन्स येतात त्यांनी एएमसी न केल्याने किंवा कंडेन्सर क्लिनिंग न केल्याने. सगळ्यात महत्वाचं स्केलिंगसाठी अजून एक महत्वाचं की आठवड्यातून एकदा कूलिंग टॉवर हा ड्रेन झाला पाहिजे, विच इज प्रिलिमिनरी टू अवॉइड द स्केलिंग ऑफ द कंडेन्सर. काय, कारण त्याने पण बऱ्याचदा असं होतं की त्यामुळे सुद्धा ते न केल्यामुळे त्यामध्ये ते क्षार तसेच राहतात. पाणी इव्हॉपरेट होऊन जाते, पाण्यात ते क्षार त्यात राहतात आणि मग लक्षात येतं की सगळ्या याच्यामधलं काय म्हणतात ना आपण त्याला, मूळ कारण ते कूलिंग टॉवरचं पाणी ठरतं.
त्यामुळे कुलिंग टॉवरचं पाणी आठवड्यातून एकदा ड्रेन करणं अपेक्षित असतं. ते ड्रेन करायचं, ते परत भरायचं, अँड यू हॅव टू एन्श्युअर दॅट देर इज नो एअर ट्रॅप इन द वॉटर सर्किट. हे सगळ्यात महत्वाचं. नुसतं पाणी ड्रेन करणं लक्षात नाही तर ते जे काही एअर ट्रॅप येतो नंतर तर तो तुम्हाला अवॉइड करता आला पाहिजे. नंतर जे काही पंपाच्या बाबतीतचा विचार केला, पंपाचे जे काही प्रेशर्स असतात ते नोट केलेले पाहिजेत. पंपाचं प्रेशर हलायचं काहीच कारण नाही विथ रिस्पेक्ट टू द ऍटमॉस्फिअर. बरोबर आहे. तर तुमचं जे काही पंपाचं प्रेशर असतं साधारण आपण जर जनरल याच्यावर बोलतोय आपण 2 ते 2.5 kg तुमचं कंडेन्सर वॉटरचं प्रेशर असतं. आणि साधारण चिलरचं जे प्रेशर असतं ते 3 ते 3.5 असतं kg/cm². कारण हे का कमी आणि हे का जास्त लक्षात येत असेल, कारण हे जे पाणी आहे डिफरंट AHU मध्ये जाणार असेल, AHUच्या कॉइल मध्ये जास्त प्रेशर ड्रॉप होऊ शकतो, वेळेस ह्याला फक्त वॉटर कूल कंडेन्सर मध्ये जायचं. पंपाचं प्रेशर तर हे जे प्रेशर असतं तर ते जे काय प्रेशर आहे गेज असेल, सगळ्यात महत्वाचे हा गेज चालू असायला पाहिजे आणि गेजवर मार्क केलेलं असेल म्हणजे मार्करने, किंवा हे समजा 2.5 आहे तर हे 2.5 सकाळी 8 वाजता पण पाहिजे, रात्री 8 वाजता पण पाहिजे. ओके, हे प्रेशर हलायचं काही कारण नाही. बऱ्याचदा काय होतं हा प्रेशर कमी होतो, मग काय झालं असेल, काहीतरी झालं, आवाज येतो नाही झालं. बऱ्याचदा काय होतं हे प्रेशर ड्रॉप होतं. आता हे प्रेशर ड्रॉप का होत असेल, पंपाचं प्रेशर का ड्रॉप होईल, नाही चालू कंडिशन मध्ये सगळं मशीन चालू आहे आणि तुमच्या लक्षात आलं की त्याचा उतरता ट्रेंड आहे प्रेशरचा, ड्रास्टिक नाही उतरणार पण ट्रेंड उतरत आहे, तर काय होईल, काय झालं असेल, कुलिंग टॉवर मधलं पाणी कमी झालं असेल, तो एक पार्ट झाला. अजून अजून पॉट स्टेनर मध्ये कचरा येऊ शकतो, स्टेनर मध्ये कचरा येऊ शकतो, तर ते तुम्हाला ते स्टेनर प्रॉपर क्लीन करायला पाहिजे. नंतर तो जो गेज आहे हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला असं शिकवलंय की पहिल्यांदा ह्याच्यावरच डाऊट घ्यायचा. हा गेज जर कमी दाखवते ना, तो गेज बरोबर आहे का पहिलं चेक करायचं. तर तो जेव्हा तुम्ही हा इथे समजा असा एक वॉल असतो छोटासा आणि अशी सायफॉन ट्यूब असते वॉटर लाईन मध्ये, हा वॉल बंद करायचा, हा गेज काढायचा. तो पहिल्यांदा गेज किंवा हा वॉल बंद करून रिलीज केला, हा बरोबर झिरोवर आहे का, तो झिरोला जर मायनस झाला असेल समजा बिकॉज ऑफ इट्स मेकॅनिकल स्ट्रेंथ, तरी तुम्हाला हा 2.4 दाखवेल ना. तर तुम्हाला हे खात्री करायची की तो 0 आहे, आणि मग तरी जर तो 2.4 झाला तर मग तुम्हाला जाऊन पंपाचं जे काय आहे सगळं चेक करायला पाहिजे. फिल्टर मध्ये नंतर पुन्हा जेव्हा इनलेट असतं, हे कुलिंग टॉवर आहे, इथून असं समजा तुम्ही पंप लावला, या लाईन मध्ये कुठेही लिकेज असायला नको, लक्षात घ्या. ह्या लाईन मध्ये जरी पुढे इथे बऱ्याचदा आपण काय करतो, इथे एक वॉल टाकतो, इथे एक असा वाईट स्टेनर टाकला जातो, त्यानंतर परत एक वॉल टाकला जातो आणि मग हे मे बी फ्लॅंज कनेक्शन असेल, 1 पीस कनेक्शन असेल, इथे फ्लॅंज कनेक्शन असेल, तर त्यावेळेला इथे कुठेतरी लीक राहिला समजा तरी तुमचं हे प्रेशर डिफ्लेक्ट होणार आहे आणि हे प्रेशर स्थिर राहायला पाहिजे. लक्षात घ्या, प्रेशर गेजचं प्रेशर हे असं एवढं हलायला नको, जागेवर थोडस असं तेवढं हलू शकतो पण जास्त डिफ्लेक्शन अपेक्षित नाही. सर इनलेटला जर एवढं प्रेशर असेल तर आउटलेटला किती प्रेशर असायला पाहिजे आणि किती आउटलेटच प्रेशर आहे. पंपाच्या आउटलेटला नॉर्मली गेज लावलेला असतो. चिलिंग प्लांट मध्ये जर तुम्ही चेक कराल, इनलेटला प्रेशर गेज लावण्यात काही लॉजिक नाहीये, लोक लावतात पण काही त्यात काही लॉजिक नाही. तुम्हाला प्रेशर आउटलेटच चेक करायला पाहिजे. असं आउटलेटचं प्रेशर जर ओके असेल तर याचा अर्थ तुमची पाण्याची क्वांटिटी ओके चालू आहे. प्रेशरवरून तुम्हाला हे काढता येतं, फ्लो काढता येतं, शिकवलंय का? डू यू नो हाऊ टू फाइंड आउट व्हॉट क्वांटिटी इट इज गोइंग ऑन थ्रू द कंडेन्सर और हे? बरं थांबा एक मिनिट, आपण हे सगळं पूर्ण करू आणि मग त्याच्यावर येऊ. आपण कॉम्प्रेसरच्या ओव्हरऑलिंगचं पाहिलं होतं, जसं तुम्हाला सांगितलं त्या मॅन्युफॅक्चरने जे सांगितलेलं आहे बेरिंगचं लाईफ,
त्याप्रमाणे तुम्हाला ते ओरिएंट, जसं ओपन टाईप कॉम्प्रेसर साठी तुम्हाला सांगितलं की 8,000 अवर्सला तुम्हाला ऑइल बदलायचंय आणि 8×32 अवर्सला तुम्हाला कॉम्प्रेसरच्या मेन बेअरिंग बदलायचे आहेत. डिपेंड त्या मॅन्युफॅक्चररने काय सांगितलं ते त्याप्रमाणे आहे. स्क्रू कॉम्प्रेसरला जसं सांगितलं त्याप्रमाणे अगेन दे हॅव रिटर्न फॉर स्क्रू कॉम्प्रेसर दे हॅव रिटर्न सर्टेन अवर्स. स्क्रू कॉम्प्रेसर मायक्रोप्रोसेसर मध्ये ते सगळं दिसलं की किती वेळ कॉम्प्रेसर चाललाय. पण तेवढे अवर्स झाल्यावर जरी कॉम्प्रेसर चांगला असेल, यू शुड नॉट वेट फॉर कॉम्प्रेसर टू ब्रेक डाऊन, कारण ब्रेकडाऊनची कॉस्ट ही नेहमी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सच्या कॉस्ट पेक्षा जास्त असते, हे लक्षात घ्या. तर जेव्हा समजा 100-150 टनाचा कॉम्प्रेसर आहे आणि मे बी त्यांनी सांगितले की 30,000 अवर्सने तुम्ही त्याचं बेरिंग बदला, तर तुम्ही ते 30,000 अवर्स झाल्यावर तुम्ही थोडंसं प्लॅन करून त्याला बंद करणे, त्याचा सगळा गॅस रिकव्हर करणे, कॉम्प्रेसर उघडणे, त्या सगळ्या बेरिंग बदलायचे. बेरिंग बदलताना सगळ्या बेरिंग बदलायचे, हे लक्षात ठेवा. मोटरची बेरिंग बदलताना सुद्धा समजा मोटरच्या बेरिंग मध्ये कसं होतं, एखाद्या बाजूला आवाज येतो, दुसऱ्या बाजूची बेरिंग ओके असते, पण तुम्ही जेव्हा बेरिंग बदला तर त्यावेळेला दोन्ही बेरिंग एकदम बदलायला पाहिजे. नाहीतर काय होईल, आज तुम्ही समजा टेल एंडची बेरिंग बदलली, अजून थोड्या दिवसांनी काढणं राईट हँड साईडची ती बेरिंग पुन्हा आवाज करायला लागली, तुम्हाला दोनदा मोटर उघडणं कदाचित फिजिबल होणार नाही. तर त्यामुळे जेव्हा बेरिंग बदलायची मोटरची तेव्हा, तसंच बेल्टच्या बाबतीत लक्षात घ्या, बेल्ट जेव्हा बदलता तेव्हा नुसता लूज बेल्ट आहे तो बदलायचा नसतो, पूर्ण सेट बदलायचा असतो. म्हणजे काय होईल, तर तुमचं जे काय स्लिपेज जे आहे तुम्ही अवॉइड करू शकता. लोक काय करतात, कॉस्ट वाचवण्यासाठी जो बेल्ट लूज झाला तो बदलतात, आणि होतं काय त्यामुळे, तो जो नवीन बेल्ट बदललाय ना त्यावर त्या रिमेनिंग 4 बेल्टचा लोड येऊन जातो, कारण त्या 4 बेल्ट मध्ये जो बदललेला बेल्ट आहे तो जास्त टाईट असतो. लक्षात घ्या, हे बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्या. तर आपल्याला हे माहिती पाहिजे. आपला उद्देश असं असायला पाहिजे की ते एसी म्हणजे आपलं पेशंट आहे आणि यू आर एमडी डॉक्टर फॉर दॅट. So whatever instruction you give to the customer or you give to your staff, that should be the काय म्हणतात the world's best advice. हे लक्षात घ्या, वर्ल्ड्स बेस्ट ऍडवाइस. सुपर हिटिंग वाढत असेल तर काय कराल, आता तुम्ही सुपर हिट चेक केले आणि सुपर हिट जर वाढलेली लक्षात येते तुमच्या, व्हॉट यू विल डू, का वाढत असेल सुपर हिट, सुपर हिट वाढते. जसं आपण पाहिलं की 8 ते 10 डिग्री फॅरेंट असायला पाहिजे होती किंवा 4 ते 5 डिग्री सेंटीग्रेड असायला पाहिजे होती, ती वाढते आहे. काय होऊ शकतं, कूलिंग नाही मिळलं, गॅस लेवल कमी असू शकते. गॅस लेवल कमी असू शकते, बरोबर. अजून गॅस लेवल बरोबर आहे तरी सुपर हिट वाढते, काय झालं असं, काय असू शकतं, एक एक्सपान्शन वरची पॉवर असेंब्लीचा प्रॉब्लेम असू शकतो. असू शकतो, बरोबर आहे. अजून अजून काय असू शकतं, मग तो प्रॉब्लेम असू शकतो. हाऊ यू विल रिकॉग्नाइज ऍट द साईट, हाऊ विल मेक इट आउट, किंवा एक्सपान्शन वॉलच्या असेंब्लीचा प्रॉब्लेम आहे. आता हे तुम्ही साईटवर प्रत्यक्ष करताना काय कराल, तुम्हाला काय कळणार नाही ते सांगा बरं. हाऊ यू विल मेक इट आउट, किंवा नाही एक्सपान्शन वॉलचाच प्रॉब्लेम आहे, हे कसं कळणार तुम्हाला. त्या हॉलच्या कुठचं इनलेट आउटलेट, इव्हॅपोरेटरच्या कॉइलचं इनलेट आउटलेट टेम्परेचर मोजलं काय, समजा तो डेल्टा टी थोडा वेळ नसता, याचा अर्थ त्यातनं प्रॉपर गॅस किंवा वॉटर असतो, वॉटर ते वाहत नाही किंवा सुपरहिट जास्त होते. अजून गॅस भरला तुम्ही तरी सुपरहिट येत नाही, काय कारण असू शकतं, सर एक्सपान्शन वाला चेक करून घेतला तो, पंप डाऊन करून क्लीन करून बघितलं, त्याचा फिल्टर जॉब आहे का. अजून अजून काय होऊ शकतं, आपण ही जी सुपरहिट म्हणतोय ना, व्हॉट एव्हर सुपरहिट वी आर कॉलिंग,
हा एक्सपान्शन वाला नाही, तुम्ही सुपर हिट इथली मोजताय. इथून इथपर्यंत पण सुपर हिट होते, माहिती आहे ना. सो या भागातलं इन्सुलेशन निघालं असेल, कट झालं असेल किंवा इन्सुलेशनच केलं नसेल तरी ही सुपर हिट वाढेल. कारण हे काय होतंय, ही जेवढे ते सुपर हिट घेते तेवढे लॉस ऑफ तुमची एनर्जी होते म्हणा किंवा लॉस ऑफ रेफ्रिजरेशन पॉवर होते. ऍक्च्युली इथे जी कंडिशन असायला पाहिजे ना ती इथे यायला पाहिजे. ही जी कंडिशन आहे ती इथे यायला पाहिजे. पण हे एनालॉग असल्यामुळे आपण काय करतो, इथे आपण खात्री करतो 4 ते 5 डिग्री सेंटीग्रेड असायला पाहिजे. म्हणून तुमचं हे इथून इथे जे काही इन्सुलेशन आहे ना हे प्रॉपर असायला पाहिजे. इन्सुलेशन जेव्हा आपण करतो, समजा नायट्राइल रबर करत असाल तर त्याचे जे जॉईंट्स बऱ्याच असे असं इन्सुलेशन चिकटवलेलं असतं, तर इथून सगळं पाणी येत असतं. ओके. आणि मग एकदा इथे पाणी यायला लागलं की ते पाणी आतमध्ये जाऊन अधेसिव्ह पूर्ण लावलेलं असेल अशी काही गॅरंटी नाही. तुम्ही जर त्याचं सेक्शन जर काढून पाहाल ना, तुम्ही पायपिंग जे इन्सुलेशन केलं जातं, काही ठिकाणी समजा ह्या ठिकाणी अधेसिव्ह आहे, ह्या ठिकाणी अधेसिव्ह आहे, इथे हा एवढे अधेसिव्ह आहे, ह्या ठिकाणी ते पाणी घुसतं जर तुम्ही जर ते प्रॉपर क्लोज केलेलं नसेल तर, आणि पूर्ण ते इन्सुलेशन खराब होऊन जातं. पूर्ण तिथे हवा घुसून जाते. आपल्याला वाटतं वरून इन्सुलेशन आहे पण आतमध्ये पूर्ण पाण्याने डबडबलेलं असतं ते, तुम्ही जर पाहाल तर ते तुम्हाला एक खात्री करायला पाहिजे की इथे सुद्धा सुपर हिट वाढायला नाही पाहिजे, इथे लक्ष ठेवायला पाहिजे. सेकंड पार्ट, ही जी प्लांट रूम आहे इट शुड बी वेल व्हेंटिलेटेड. नाही तर काय होईल, कॉम्प्रेसरचं गरम होणार आहे, कॉम्प्रेसर डिस्चार्ज गरम होणार आहे, या पूर्ण प्लांट रूमचं टेम्परेचर जर वाढून गेलं तरी ते सुपर हिट वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे काय व्हेंटिलेशनचे जे काय फॅन्स असतील काय तर ते ऑपरेशनल असायला पाहिजे. अजून काय प्रॉब्लेम येऊ शकतो, सुपर हिट झालं, हे झालं, अजून काय प्रॉब्लेम येतात प्लांटला, चालू प्लांट मध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात. जेवढं सबकुलिंग चांगलं, सगळ्यात चांगली सिस्टीम कोणती. आता तुम्ही एवढे सगळे थिअरटिकली सगळे पक्के झाले, मी 2-3 कंडिशन लिहितो, त्यातलं सगळ्यात बेस्ट कंडिशन कोणती. या 3 कंडिशन आहेत, ह्यातली कोणती कंडिशन आपल्याला प्रिफरेबली ओके आहे. लो सक्शन आहे, हाय डिस्चार्ज आहे, ही ए कंडिशन झाली. बी मध्ये सक्शन पण हाय आहे आणि डिस्चार्ज पण आहे, ही बी कंडिशन आहे. आणि सी कंडिशन आहे हाय सक्शन अँड लो डिस्चार्ज पण. आता हे लो म्हणजे लिमिटच्या खाली लो नाही, रिलेटिव्हली लो, म्हणजे 260चं 240, 260चं एकदम 100 नाही बरं का. डोंट थिंक दॅट वे. मग यातली कोणती कंडिशन फेवरेबल आहे आपल्यासाठी. और आय विल पुट इन अदर वे, विच कंडिशन आउट ऑफ दीज 3 विल गिव्ह यू मोर सीओपी. ट्रिकी प्रश्न आहे. हाय सक्शन लो डिस्चार्ज. करेक्ट. कोणी उत्तर दिलं, कटाळेने का. सचिन. व्हेरी गुड. तुम्हाला हे पाहायला पाहिजे, तुम्ही जास्तीत जास्त सक्शन प्रेशर ठेवायला पाहिजे आणि कमीत कमी तुमचं डिस्चार्ज प्रेशर आहे. या केसमध्ये तुम्हाला सीओपी हा चांगला मिळेल. हा, मग त्यासाठी सिस्टीम समजणं अपेक्षित आहे. आता आपण काय करू, आज या स्पेशल लेक्चर घेऊ ना तेव्हा ह्या प्रश्नांना लिहून ठेवतो किंवा त्याच्यावर पोस्ट कर. वी विल अटेंड टू दॅट क्वेश्चन. Dirmije sir will be more, will be able to explain you all this. आता आपण सगळा अभ्यास केला एक, पण या सगळ्या गोष्टींचं इंटरलिंकिंग पण होणं अपेक्षित आहे ना. काय
जेवढा सीओपी जास्त तेवढं तुमचं पॉवर कन्झम्पशन कमी. मग 3 स्टार एसीचा सीओपी किती असतो? कोण सांगेल? कोण स्प्लिट एसी मध्ये वर्क करतं? कोणत्या इरेस्पेक्टिव्ह ऑफ ब्रँड 5 स्टारचा किती असतो? कोणी नोटीस केलंय का? 3 स्टार एसी विकता, 5 स्टार एसी विकता, किती असतो? हे सगळं करणं अपेक्षित आहे आपल्याला. जर आपल्याला एमडी जर म्हणून घ्यायचं असेल एसी मध्ये, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे राजांनो. कुठेही एसी दिसला की हातातलं काम सोडायचं, त्या एसीला ऑब्झर्व करायचं. नाही किती असतो कोण सांगेल? साधारण 2.5. 2.5 ऍक्च्युली 2.85 असतो. आणि 5 स्टारचा 3.5च्या वरती. हा 3.75 ऍज हाय ऍज 4.85 पण आहे. ह्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजे. ते काहीतरी गोदरेज क्लेम करत वाटतं ना 4.85. हा गोदरेजचा आहे, तोशिबाचा आहे. अँड नाऊ दे आर कमिंग विथ 7 स्टार एअर कंडिशनर. चालू आहे प्रोसेस. 7 स्टार एअर कंडिशनर्स येत आहेत मार्केटमध्ये. काय होतं सर? हा प्रश्न काय होता? काय प्रश्न काय होता? प्रश्न असा होता 3 स्टार एसीचा सीओपी किती आहे किंवा ईआर किती आहे? ER ना? ER. हा प्रत्येक एसीवर लिहिलेलं असतं. जेव्हा स्टार रेटिंग लिहिले ना तिथे एक व्हॅल्यू दिलेली असते. फ्रीजवर बघा, फ्रीजवर पण असतं. 5 स्टार रेफ्रिजरेटर असेल त्यावर पण एक व्हॅल्यू लिहिलेली असते. आता इलेक्ट्रिकल मध्ये काय मेंटेनन्स करायचंय? इलेक्ट्रिकल मध्ये काय काय होऊ शकतं? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इलेक्ट्रिकल मध्ये काय? लूज कनेक्शन. तुम्हाला हा प्रॉब्लेम, तुम्हाला एक वायर लूज झाली ना पूर्ण चिलर बंद पाडू शकतो. तुम्हाला मला वाटतं मी एक्झाम्पल सांगितलं होतं का? मी एकदा आमच्या महिंद्रा प्लांटला गेलो होतो. ही गोष्ट 1997 सालची आहे. 23 वर्षापूर्वी. एक्सपान्शन वॉल फक्त आम्ही पुस्तकात अभ्यास केला होता. अँड दॅट मशीन वॉज इक्विप्ड विथ इलेक्ट्रॉनिक एक्सपान्शन वॉल. अँड आय वॉज टोल्ड टू अटेंड द प्रॉब्लेम. काहीच प्रॉब्लेम सापडायला तयार नाही. शेवटी हे जे बेसिक होतं ना लक्षात होतं की सगळे कनेक्शन, सगळा प्लांट बंद केला आणि प्रत्येक कनेक्शन राईट फ्रॉम इनपुट टू एव्हरी कॉन्ट्रॅक्टर टू एव्हरी मायक्रोप्रोसेसर सर्किट सगळं टाईट करत आलो. आणि एक्सपान्शन वॉलची जी मोटर होती त्याचा जो हे होता प्लग होता, जसं सोलनाईडला प्लग असतं तशा टाईपचा प्लग, आणि तो लक्षात आला की तो लूज आहे. तो टाईट केला, सॉरी, मशीन चालू झाली. लूज कनेक्शन हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे की जो अटेंड करायला पाहिजे तुम्ही. आवाज येतो ना? काहीतरी मध्येच काहीतरी. अजून काय होतं? स्टार्टरचे कॉन्टॅक्ट वेअर आउट होतात. स्टार्टरचे जे कॉन्टॅक्ट असतात ना, 3 फेज स्टार्टर आपल्याला नॉर्मली वापरावं लागतोच. तर जे कॉन्टॅक्ट वर असे सिल्वरचे पॉइंट्स असतात ते एकामेकाला सारखे हे होऊन तेवढ्या जेवढ्या सायकल वाढतात तसं त्यांचं फिटिंग होतं. आणि मग त्यामध्ये जर एअर गॅप राहिली तर ते कार्बन तयार होतं स्पार्किंग होऊन. त्यामुळे स्टार्टरच्या कॉन्टॅक्टच्या पट्ट्या ज्या तुम्हाला क्लीन करायला पाहिजे पिरियडिकली म्हणजे साधारण 6 मंथली. अगेन दॅट विल डिपेंड ऑन द हाऊ मच रनिंग टाइम इज मशीन इज रनिंग. ओके, जर ती 24 तास चालत असेल तुम्हाला 3 महिन्यातून एकदा ते चेक करायला पाहिजे. मे बी त्याला तुम्हाला सीटीसी वापरता येईल किंवा काही क्लिनिंग सोल्युशन, जे आता सीटीसी बंद झालंय, दुसरं क्लिनिंग सोल्युशन अवेलेबल आहे. तर ते असं कापसाला लावायचं आणि चांगलं घासून घ्यायचं. खूपच कार्बन असेल तर 0चा पेपर असतो तो वापरायचा. अजून काय करावं लागतं?
अजून मेंटेनन्स पार्ट ऑफ काय करणार इलेक्ट्रिकल याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये, पॅनलवरचे सगळे इंडिकेटर लॅम्प चालू आहेत का हे बघायला लागतं. बऱ्याचदा असं होतं पॅनलचे इंडिकेटर लॅम्प बंद होतात आणि कस्टमर पण लक्ष देत नाही आणि मग तुम्हाला ते फॉल्ट फाइंडिंगला प्रॉब्लेम होऊ शकतो. ते इंडिकेटर लॅम्प जे असतात ना ते खूप महत्वाचे असतात, हे लक्षात घ्या. नंतर अजून काय कसं कुठे कार्बन आले का कोणत्या कॉन्टॅक्टला ते बघावं लागतं. लूज कॉन्टॅक्ट मुळे काय होतं, एअर गॅप निर्माण होते दोन कंडक्टर मध्ये आणि तिथे कार्बन होतं बऱ्याचदा. तो कार्बन क्लीन करून तुम्हाला तो कॉन्टॅक्ट परत जसं तसं जोडायचा असतो. अजून काय होतं इलेक्ट्रिकल मध्ये प्रॉब्लेम, रिले ऑपरेट होत नाहीत. रिलेला समजा मे बी एखादी वायर लूज आहे किंवा काय आहे तर ती लूज कनेक्शन जे आहे ना हे सगळ्यात मोठं एनिमी आहे, लक्षात ठेवा. कुठेही तुम्ही मशीनच्या जवळ गेला तर माझी सवय मी तुम्हाला सांगतो, मी मशीनच्या जवळ गेलो समजा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स साठी किंवा फॉर एनी रिझन, हातात टेस्टर असतो, सगळे टाईट चेक करायचे, सगळे जे कनेक्शन टाईट करायचे. ते जवळपास 1/8 रोटेशन का होणार ते फिरतातच. आता आमच्याकडे मेंटेनन्स जिथे जिथे आहे काही ठिकाणी आमचं स्क्रू मेंटेनन्स आहे, स्क्रू चिलरचं, तर तिथे ऍज सच काय आम्हाला काम नसतं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं, बरोबर आहे. कारण ते जसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कंट्रोल चेक करणं खूप इझी असतं. तो सेट पॉइंट असतो, पटकन तुम्ही चेक करता, 1 तासात स्क्रू कॉम्प्रेसरचं मेंटेनन्स होतं. पण वेळ कशाला जातो तर हे सगळे कनेक्शन टाईट करायला. आणि जेव्हा आपण टाईट करायला जातो लक्षात येतं किती जरी हे असलं तरी मायनर व्हायब्रेशनने तुमचा तो स्क्रू लूज होतो. त्यामुळे ते टाईट करणं नेहमी लक्षात ठेवा की नेहमी हे महत्वाचं आहे. नंतर जेव्हा आपण तुम्ही जे कॉन्टॅक्ट पॉलिश करताय तुमच्या असं लक्षात येतं काही कॉन्टॅक्ट मध्ये जागून निघून जातात, तर तुम्हाला तो कॉन्टॅक्टरच्या कॉन्टॅक्ट पट्ट्या अशा बाहेर मिळतात, माहिती आहे, पाहिलं असतील जे LNT वगैरे जे स्टँडर्ड सिमेंटचे म्हणा, सो यू गेट दॅट कॉन्टॅक्ट किट ऑल्सो सो दॅट यू कॅन रिप्लेस. कारण एका ठराविक ह्याच्या पुढे ते तुम्ही, कारण कॉन्ट्रॅक्टरची कॉस्ट 2000 आहे, 2500 आहे, कॉम्प्रेसरची कॉस्ट 1 लाख रुपये, लक्षात घ्या. आणि हर्मेटिक कॉम्प्रेसर एकदा गेला तुम्ही बाहेरून त्याला काहीच करू शकत नाही. आता आपलं अजून एक पॉइंट राहिलाय की हर्मेटिक कॉम्प्रेसर जेव्हा जळतो तेव्हा काय काय करायचं असतं, किंवा सिस्टीम मध्ये पाणी गेलं, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. पहिल्यांदा आपण कॉम्प्रेसर जळाल्यावर काय करायचं ते बघू. बर्न आउट, आता तुम्हाला लक्षात आलं, कस्टमरने बोलवलं आणि सांगितलं की बाबा या मशीनला प्रॉब्लेम आहे, हा काय काय कराल तुम्ही. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. मशीनला प्रॉब्लेम आहे म्हणून कस्टमरने बोलवलं तर काय कराल, गेल्यावर पहिल्यांदा काय कराल, तुम्हाला दिलं मशीन हातात, हाऊ विल प्रोसीड. इलेक्ट्रिकल सप्लाय ओके आहे का हे तुम्ही चेक कराल, बरोबर आहे ना. आणि मग त्याने सांगितलं किंवा कॉम्प्रेसर चालू केला की फ्यूज जातो म्हणा किंवा MCB ट्रिप होतो, मग काय कराल, तरी चालू कराल का कॉम्प्रेसर, मग काय कराल, फ्यूज जातोय मशीनचा, मेनचा फ्यूज जातोय किंवा MCB ट्रिप होतोय, कॉम्प्रेसर चालू केले असं कस्टमरने सांगितलंय, मग तुम्ही जाऊन पुन्हा एकदा फ्यूज घालवाल का. एक लक्षात घ्या, तुमच्या हातून फ्यूज जाणं हा तुमचा घोर अपमान आहे, घोर, नुसता अपमान नाही, घोर अपमान आहे. हा, इलेक्ट्रिशियनच्या किंवा AC मेकॅनिकच्या हातून जर फ्यूज गेला, ठीक आहे, ट्रायल पर्पज साठी तुम्हाला एखादा होऊ शकतं, पण जर तो 3दा 4दा जातोय ना, म्हणजे हा तुमच्या, इट इज अ लॅक ऑफ नॉलेज ऑन युअर पार्ट, हे लक्षात घ्या. फ्यूज हा गेला नाही पाहिजे. आणि आम्ही तर इलेक्ट्रिशियनला तर आम्ही नेहमी चिडवतो, इलेक्ट्रिशियनच्या हातून जर फ्यूज गेला तो इलेक्ट्रिशियन काही कामाचा नाही. तर बोला पटापट काय करायला आपण, म्हणजे मेन पॉइंटवर येऊ. फ्यूज जातो म्हणून कस्टमरने कंप्लेंट दिलेली आहे आणि तुम्ही साईटवर गेलेले आहे, तर काय कराल, हाऊ यू विल प्रोसीड.
कापसे बोला. सर व्होल्टेज चेक केला आधी किती आहे? हा ओके आलं. पुढे करंट चेक केला, करंट किती घेते मशीन? नाही, माझा प्रश्न ऐका ना तुम्ही. मी असं म्हटलं, कस्टमरने ऑलरेडी सांगितलंय की साहेब आम्ही एसी चालू केला ना की ठापकन एमसीबी पडतो किंवा आमचा फ्यूज जातो. ओके, कंटिन्युटी घेतली, कंटिन्युटी घेतली मोटरची. हा, आणि त्यात असं आढळलं की कॉम्प्रेसर गेला. आता काय करायचं? गेला मग बदलून टाकायचं. गेला मग बदलून टाकायचा. बरोबर आहे का? बाकी सगळे ऍग्री होत आहे का? गेला मग बदलून टाकायचा. रूट कॉज काढायचा. डिक्लेअर झाला ना सर आता. हा पण अरे पण तो का गेला हे शोधायला लागेल ना पहिल्यांदा. म्हणजे जो काय म्हणतात तो मेल्याचा पुरावा ते सापडला पाहिजे ना तुला. हाऊ यू कम टू नो की तो काय ते शोधायला लागेल ना तुम्हाला. नाही तर काय होईल, ज्या करण्यासाठी जुना कॉम्प्रेसर गेला त्या करण्यासाठी नवीन कॉम्प्रेसर पण जाईल. तो कशामुळे काय चेक केला ते चेक करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे ना. दुसरा जाईल की नाही मला सांगा बरं. एक सिंपल याच्यामध्ये सांगा, वी आर नॉट एसी इंजिनियर. काय एक साधं कारण आहे, ज्या करण्यासाठी जुना पहिला कॉम्प्रेसर गेला त्या कारणाने दुसरा कॉम्प्रेसर जाणारच आहे. मग काय त्याच्या मग फरक काय राहिला तुमच्यामध्ये? तुम्ही एमडी असून उपयोग काय? हा मग तो चेक करू ना आपण कसं काय गेला. आपण आधी कुठेतरी डिक्लेअर केला म्हटलं. हेच मला पाहिजे. हाऊ यू विल चेक की तो का गेला, हेच मला पाहिजे उत्तर तुमच्या. प्रेशर चेक करायचं आधी, गॅस आहे का नाही का त्याच्यामुळे तो गेला. गॅस आहे, बरोबर आहे, गॅस आहे त्यामध्ये. पुढे किंवा त्याने ओव्हर करंट का घेतला असेल. हा, तुम्हाला ते चेक करायला लागेल की त्याचं करंट सेटिंग काय होतं, नेमप्लेट सेटिंग किती आहे कॉम्प्रेसरचं. आणि तुम्ही ऑइल पीक बऱ्याचदा काय करतात, मी माझा अनुभव सांगतो. प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये काय करतात, एखादी प्रोसेस चालू आहे आणि मशीन ट्रिप होतोय, समजा XYZ कारणासाठी एसी म्हणा चिलर मध्ये. इलेक्ट्रिशियन येतो आणि तो चेक करतो. त्याला लक्षात येतं की हा एलपी स्विच ट्रबल करतोय. मग तो काय सांगतो जॉब, सर इथे लिंक टाकले ना तर मशीन चालू होऊन जाईल. त्याला ते एलपी स्विचचा रिपरकेशन्स काय ते माहिती नाही. मी असं एका ठिकाणी मी चक्क त्याला मी क्लेम नाकारलेला आहे वॉरंटीचा. त्या पठ्ठ्याने काय केलं, तो एलपी वर मशीन ट्रिप होतं, सॉरी मशीन व्होल्टेजवर ट्रिप होत होतं एसपीपी वर. त्या पठ्ठ्याने काय केलं, ते एसपीपी ला लूप टाकून टाकलं आणि गेला ना तो कॉम्प्रेसर. 15 टनाचा कॉम्प्रेसर विच वॉज कॉस्टिंग अराउंड 1 लाख रुपये दॅट टाइम. आणि तो म्हणे आता वॉरंटीमध्ये कॉम्प्रेसर गेला, आम्हाला बदलून द्या. म्हटलं वॉरंटीचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्याला काय म्हणता मारून उठकून चालवाल. हा पुरावा म्हणतात, फोटो काढून घेतला तुम्ही, याला बायपास टाकलेला आहे. एसपीपी जो असतो ना त्याला माहिती ना, एक रिले असतो, एक एनओ आणि एक एनसी. काय त्यांनी चक्क तिथे लूप टाकलं आणि चाललं. तर ह्या सगळ्या इलेक्ट्रिकल काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला बघायला लागेल. त्यानंतर तुम्ही कॉम्प्रेसर काढला, दुसरा आणून लावाल का लगेच? Assuming that it is a 7.5 TR air conditioner unit. Okay. काय करायला सांगा बरं. बरोबर बोलताय का पातुरकर साहेब? बरोबर बोलतात का? हा, ऑइल चेंज करतील असं म्हणतात. पण नवीन कॉम्प्रेसर असलं तर ऑइल कसं चेंज करणार? म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ही सर्किट आहे, बघा काय म्हणतात ते व्यवस्थित ऐका सगळ्यांनी. आणि ज्यात कुठे एरर आहे ती मला सांगायची, तुम्हीच लोकांनी सांगायची. हा कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन वॉल आणि हा इव्हॅपोरेटर. यांचं असं म्हणणं आहे की कॉम्प्रेसर गेला, आता मी इथून त्याला कट करेल किंवा जे काही वॉल असेल ते काढेल, नवीन कॉम्प्रेसर इथून लावून टाकेल आणि याच्यात नायट्रोजन भरेल. बरोबर आहे का? हॅलो, कॉम्प्रेसर काढल्यानंतर पहिलं प्रेशर टेस्ट करून घ्यायला लागेल एक्झिस्टिंग सिस्टीम. त्याच्यात आपल्याला कळेल लीक आहे की नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला ती सिस्टीम, आता कॉम्प्रेसर बर्नआउटमुळे काय होतं, ते जे खराब झालेलं ऑइल वगैरे किंवा कार्बन कंटेंट असतात ते पूर्ण पायपिंग मध्ये फिरलेले असतात. तर आपल्याला ती सिस्टीम प्रॉपर फ्लश करून घ्यायला लागणार. तर फ्लश करायची कशी, तर त्याला 2-3 प्रकार आहेत. बरोबर आहे. तो तुम्हाला हा कॉम्प्रेसर जागेवर न ठेवता नवीन कॉम्प्रेसर, ही सिस्टीम जिथे शक्य आहे तिथे त्या सिस्टीमला क्लीन करायचं आहे. इथून इथे
इथून इथे आणि इथून इथे क्लीन करायचं. कारण जेव्हा कॉम्प्रेसर जळतो तर ऑइल मध्ये जे सगळे ट्रेसेस उतरतात आणि ऑइल पूर्ण सिस्टीम मध्ये फिरते काय, तर त्यामुळे शक्य असेल तुम्हाला CTC नंतर एक काहीतरी बेन्झिन म्हणून काहीतरी वापरतात, क्लिनिंग सोल्युशन आहे, ऍसिटोन म्हणून येतं, ऍसिटोन वापरतो जनरली ते वापरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करायच्या आहेत. आणि वन्स यू आर इन्श्युअर्ड किंवा सगळी सिस्टीम क्लीन झाली आहे त्यानंतर तुम्हाला नवीन कॉम्प्रेसर माउंट करायचं. हे लक्षात ठेवा, तुमचा कॉम्पिटिटर ही गोष्ट करत नाही. तुमचा कॉम्पिटिटर ही गोष्ट करत नाही म्हणून मग ते नवीन टाकलेल्या कॉम्प्रेसर सुद्धा फेल होतं. कॉम्प्रेसर फेल होणं म्हणजे माणूस मरणं इतकं महत्वाचं आहे. मग माणूस मेला म्हणजे सगळं संपलं ना. मग तुमच्या ताब्यात असलेलं मशीनचा जर कॉम्प्रेसर जातोय तर खूप शर्मेची गोष्ट आहे. अगदी स्पष्ट मराठीत भाषेत सांगतो काय, तुम्हाला. आणि हा एकदा कॉम्प्रेसर बघितलं, कॉम्प्रेसर इज डिझाईन टू ऑपरेट फॉर 12 to 15 years, हे लक्षात असू द्या तुमच्या. आणि तो कॉम्प्रेसर जर 2 वर्ष जातोय ह्याचा अर्थ इट इज नॉट गोइंग ऑफ इट्स ओन, त्याच्या स्वतःच्या प्रॉब्लेममुळे तो जात नाही, काहीतरी एक्सटर्नल कारणामुळे तो जातोय. जे आपण पाहिली हाय डिस्चार्ज आणि लो सक्शन, या दोनच कारणामुळे कॉम्प्रेसर जातं. बरं, हाय डिस्चार्ज झाला की हाय करंट होतो वगैरे वगैरे वगैरे, लो हे झालं गॅस नसता तिथे वाइंडिंग जळू शकतं वगैरे वगैरे. तर हे सगळं असं क्लीन करून मग हे सगळे जॉईंट जोडायचे, मग याला नायट्रोजन टेस्टिंग करायची, मग व्हॅक्युम करायचं, मग चार्ज करायचं. आणि जेव्हा हा कॉम्प्रेसर तुम्ही चालवाल तेव्हा हा कॉम्प्रेसर पुढचे 5 वर्ष तरी कमीत कमी सर्व्हिस देणं अपेक्षित आहे. मी खूप कमी सांगितलं, मी तर म्हणतो लाईफ टाईम चालायला पाहिजे. तुमच्या लक्षात असेल जसं आपण मागे म्हटलं तर काही रेफ्रिजरेटर असतात ना, ते 35 ते 50 वर्ष चालतात. It is not because of that particular manufacturer, it is because of that the precaution whatever he has taken for changing the compressor किंवा फॉर जी नवीन सिस्टीम त्यांनी बनवली तेव्हा त्यांनी प्रॉपर व्हॅक्युम केलंय, प्रॉपर क्लिनिंग ऑफ द सिस्टीम केलंय, म्हणून ते 35 ते 50 वर्ष फ्रीज चालतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला नवीन कॉम्प्रेसर बदलताना काय करायचं हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं ही पूर्ण लाईन जी आहे ना ती फ्लश आउट करायची. सेकंड पार्ट, नुसती नायट्रोजनने फ्लश करून काही होत नाही. सो यू नीड टू पुट सम लिक्विड कसं करेल ते ट्यूबला पूर्ण क्लीन करेल इंटरनली. नायट्रोजन टाकला तर तो काय करेल, तुम्ही जर ट्यूबचा जर कटआउट चेक केला ना, समजा इथे काही ऑइल चिपकलेलं आहे, समजा असं, नायट्रोजन इथून वरून निघून जाईल. जेव्हा याच्यात लिक्विड टाकताल तेव्हाच हे सगळं वॉश आउट करून जाईल, हे लक्षात घ्या. बरेचदा लोक म्हणतात मेरे नायट्रोजन से फ्लश किया, लेकिन फ्लश किया मतलब क्या किया, त्याचे ऑइल ट्रेसेस तसेच राहिले. जसं आपण म्हटलं होतं कॉम्प्रेसर का जळतो याचा आपण पूर्ण अनालिसिस केला होता. का जळतो, बिकॉज इट विल डिकम्पोज वेन नॉन कंडेन्सेबल आर देअर. ओके, आणि त्यामुळे ऍसिड्स तयार होतात. मग ते ऍसिडचे जर ट्रेसेस जर या कंडेन्सर मध्ये राहिले तर अगेन दॅट इज बाउंड टू कम बॅक टू द कॉम्प्रेसर आणि दुसरा कॉम्प्रेसर पण परत जळेल. तुम्ही काय करताय हा प्रश्न आहे ना. म्हणून मग हे लक्षात घ्या, हे तुमचा कॉम्पिटिटर करत नाही. हा तुमचा कॉम्पिटिटरवरचा तुमचा एज आहे. सो यू शुड ऑलवेज हॅव अ एज ऑन युअर कॉम्पिटिटर, नॉट इन द रेट. अगेन आय एम टेलिंग यू, बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा मी लो कॉस्टला काम केलं तर मला खूप काम मिळेल, बट इट इज नॉट इन एव्हरी केस. कारण तुम्ही जेव्हा कमी पैशात काम करता ना तेव्हा तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कमी करता. काय तर तुम्ही रेटमध्ये कॉम्पीट करण्यापेक्षा कामाची जी क्वालिटी आहे ना त्यामध्ये कॉम्पीट करत जा. मी जेव्हा सांगितलं ना, मी जेव्हा मला कस्टमर जेव्हा सांगतं ना की वो इसने इतना उसने कोट किया है, ये मेरा एसओपी है, ये मेरा एसओपी है और उसका एसओपी आप चेक करो, मेरे एसओपी में 15 पॉइंट है, उसका एसओपी में कितना पॉइंट है. नहीं वो तो कुछ ऐसा बोला नहीं, तो फिर बराबर है ना. मैं एक्स्ट्रा काम कर रहा हूँ और 15,000 रुपए आपसे ले रहा हूँ, तो क्या काम करेगा तो 5,000 रुपए काम करके देगा आपको. और फिर क्या होगा, ये
हॅलो, हा सर येतोय आवाज आता. येतोय ना? एकच पॉइंट राहिला. तर पाणी गेलं तर काय कराल तुम्ही? व्हॅक्युम. पाणी गेलं तर काय कराल? अगेन तुम्हाला पाणी का गेलं सिस्टीम मध्ये शोधावं लागेल. वेदर चिलर बस झाला का तुम्ही कंडेन्सर मध्ये ऍसिड वापरलं होतं, तिथून एखाद्या ऍसिडला भूक पडलाय का, वेदर तुमचा वॉटर फ्लो स्विच चालला नाही का, वेदर तुमचा लो प्रेशर स्विच चालला नाही का, वेदर तुमचा अँटीफ्रीज थर्मोस्टॅट चालला नाही का, हे पहिल्यांदा चेक करायला पाहिजे. वाईनेस वेट. आणि त्यानंतर हे पाणीचं सगळं काढाल, कॉम्प्रेसरला बाजूला काढाल. आम्ही एक इनहेलर म्हणून सांगतो, या कॉम्प्रेसरला पूर्ण डिहायड्रेट करायचं 60 to 80 डिग्री सेंटीग्रेड. सरांचं लागलं गाणं लागलं मध्येच, गाणं लागलं याच्यात लागलं काय म्हणते पण याच्यात नाही आवाज येत आहे ना, तुम्हाला येतोय, तुम्ही काढून ठेवते, त्याचं काही काम नाही ना आता. त्याचं काहीच काम नाही, सरांनी कनेक्ट केलं आता. हा मग तेच ना. कनेक्ट केलं होतं ना, मग आवाज कसा काय झाला? जात होता ना. बरं बरं, डिस्कनेक्ट करू. चला तुम्ही कनेक्ट येतोय ना? बरं, येतोय का आता आवाज? येतोय का माझा? हा, तर जेव्हा पाणी जातं रेफ्रिजरेशन साईड झालं, एक 5 मिनिटं राहिलं आपलं, झालेलं आहे सगळं. तर रेफ्रिजरेशन सायकल मध्ये जेव्हा पाणी जातं तेव्हा आपल्याला जसं आपण मगाशी कॉम्प्रेसरचं सांगितलं त्याप्रमाणे करायचंय. पूर्ण लाईन जी आहे, पूर्ण लाईन मधलं पाणी ड्रेन आउट झालं पाहिजे. नंतर कॉम्प्रेसरला पण पूर्ण ड्रेन आउट करायचं, कॉम्प्रेसरचं ऑइल बिल सगळं काढायचं आणि त्या कॉम्प्रेसरला ओव्हन मध्ये ठेवायचं साधारण 60 डिग्री मध्ये. जर तुम्हाला शक्य असेल ओव्हन मध्ये ठेवलेल्या वेळेला जर व्हॅक्यूम करणं शक्य असेल ऑनलाईन तर वेल अँड गुड. अदरवाइज कीप द ऑल द ट्यूब्स ओपन अँड डू कीप इट इन ओव्हन मे बी फॉर 1 hour वगैरे, जेणेकरून आपल्याला तो कॉम्प्रेसरच्या आतमध्ये जे काही पाणी चिकटलेलं असेल बॉडीला ते सगळं वाफेमध्ये कन्व्हर्ट व्हायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही व्हॅक्यूम लावता तेव्हा सगळं आलं पाहिजे. बरोबर. आणि ही प्रोसेस कमीत कमी 3 वेळा करायची. म्हणजे आज सकाळी जर तुम्ही ओव्हन मध्ये ठेवला, आज व्हॅक्यूम केलं, परत एकदा ओव्हन मध्ये ठेवायचं, परत एकदा व्हॅक्यूम करायचं आणि ते व्हॅक्यूम अगेन जसं आपण जे डीप व्हॅक्यूम घेतो, जे काही आपली लिमिट दिली त्यावेळेला व्हॅक्यूम करायचं. नंतर त्यात एकदा कॉम्प्रेसर ऑइल टाकायचं त्यामध्ये आणि त्या कॉम्प्रेसरला रिन्स करायचं. पूर्ण आडवं उभं करून त्याच्या कणाकणामध्ये ज्याच्या आतले इंटरनल सगळ्या पार्टला ऑइल लागलं पाहिजे ते ऑइल काढायचं आणि ते ऑइल फेकून द्यायचं आणि मग नवीन ऑइल टाकायचं. एकदा रेजिस्टन्स चेक करून घ्यायचे, जे काही स्टँडर्ड रेजिस्टन्स असतील तर ते चेक करून घ्यायचे. तेवढी व्हॅल्यू त्याची आली देन यू कॅन स्टार्ट द कॉम्प्रेसर. त्याला पण ड्रेन करायचं, फ्लश करायचं. जसं आपण म्हटल्याप्रमाणे, जसं आपण म्हटलं ना कॉम्प्रेसर फ्लश करून अगेन तुम्हाला मी ते सांगतो की तुम्हाला ते एक लिक्विड आहे ते फिरवायला लागेल. जसं त्यांनी मला सांगितलं ऍसिटोन फिरू शकता किंवा पूर्वी CTC, आणि हे आम्ही सगळे प्रयोग केलेले आहेत आणि मशीन चालू आहे. त्यानंतर म्हणजे 100 टनाचा कॉम्प्रेसर आज तक चालू आहे, जो आम्ही इथे DRDO मध्ये केला होता. त्यामध्ये असंच झालं, पूर्ण पाणी गेलं होतं आणि नवीन कॉम्प्रेसर टाकायचं ठरलं होतं. मी त्यांना म्हटलं की मी हे माझ्यासाठी सुद्धा ते चॅलेंज होतं, मी हे करतो म्हटलं. ओके झालं. 6 महिने चालल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे. 6 महिने नाही चाललं तर नवीन कॉम्प्रेसर टाकायला किंवा आपण तयार आहे. तर ते दॅट मशीन इज रनिंग स्टील लास्ट 5 years. सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही हे जे काही क्लिनिंग प्रोसिजर ही चांगली केली पाहिजे. त्यामध्ये कुठेही बायपास मारता कामा नये किंवा कुठेही कॉस्टवर विचार करता कामा नये. जर ती सिस्टीम जर पूर्ण क्लीन करू शकलो आपण, कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन वॉल आणि हे सगळं, तर ती सिस्टीम पुन्हा चालू होऊ शकते. आणि असं आपण करतो नॉर्मली, काही प्रॉब्लेम. फक्त ती काळजी घ्यायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही ऍसिटोन फिरवता, कारण इट इज हायली फ्लेमेबल लिक्विड, सो यू हॅव टू कीप ऑल त्या एरियातले सगळे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बंद करावे लागतात. शक्य झालं तर फ्लेम प्रूफ मोटर वापरला पाहिजे पंपासाठी वगैरे वगैरे. ह्या सगळ्या काय जर काळजी घेतल्या तर आपण ते काम व्यवस्थित करून त्याला पूर्ण कॉम्प्रेसरला चालू करू शकतो. तर ठीक आहे, आज आपण आता इथे थांबू. पुढचं लेक्चर सरांचं आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे जे आपण एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे तेव्हा तुमच्या आतापर्यंत ज्या काही डिफिकल्टीज असतील
आपण शिकवलेल्यामध्ये म्हणा किंवा शिकवलेलं नसलं तरी पण तुम्हाला त्या साईटवर डिफिकल्टी येत असतील तर त्या तुम्ही पहिल्यांदा आधी पोस्ट करा, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण सेशन घेऊ तेव्हा रिप्लाय करणं सोपं आहे. ठीक आहे, तर मी आता इथे थांबतो. थँक्यू ऑल ऑफ यू फॉर पेशन्सली लिसनिंग. थँक्यू. आता 11:55